सर्वांना नमस्कार. वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था सन 2021-22 आयोजित वाचनकट्टा साहित्य पुरस्कार वितरण समारंभासाठी उपस्थित असलेल्या आदरणीय माननीय श्रीमंत युवराज्ञी संगीताराजे छत्रपती, तसेच आमच्या संस्थेचे आश्रयदाता तसेच पेट्रन अमरावती विभागाचे विभागीय उपायुक्त माननीय संजय पवार साहेब, तसेच ज्यांची विशेष उपस्थिती लाभली आहे ते ग्रंथालय संचालय महाराष्ट्र राज्य माननीय विजयकुमार जगताप सर, तसेच आमचे आधारस्तंभ व प्रसिद्ध उद्योजक युवराज पाटील साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांना आम्ही साहित्य क्षेत्रातला हिमालय म्हणतो ते असे आपले पश्चिम महाराष्ट्रातले थोर असे साहित्यिक मार्गदर्शक आदरणीय चंद्रकुमार नलगे सर, तसेच विद्याप्रसारक मंडळ गडिंग लच्छे आदरणीय डॉक्टर सतीश गावी साहेब आणि समोर उपस्थित महाराष्ट्रातले सर्व साहित्यावर प्रेम करणारे साहित्याच्या वारीतील वारकरी आणि आपण सर्वांना माझा नमस्कार. विशेषतः वाचनकट्टा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम हा वाचनकट्टा संस्थेच्या वतीनं प्रथम वेळेस घेतला जातोय. तत्पूर्वी मला वाचनकट्ट्याची पार्श्वभूमी आपल्या ह्या सर्व महाराष्ट्रातील साहित्यिकांना आणि व्यासपीठावरील मान्यवरांना सांगणं मला महत्वाचं वाटतं, म्हणून मी वाचनकट्ट्याची पार्श्वभूमी आपल्या समोर इथे सांगत आहे. मुळातच नावातच कट्टा शब्द अशा ह्या वाचनकट्ट्याची निर्मिती सन 2012 साली शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या कट्ट्यावरती झाली. तिथपासून ते आज 2023 पर्यंत जवळजवळ 60हून अधिक महाविद्यालये, 50हून अधिक शाळा, म्हणजे एक संख्या सांगायला झाली तर 1 लाखो विद्यार्थ्यांच्या पर्यंत ही वाचनकट्टा चळवळ पोहोचली. विशेषतः ग्रामीण भाग असेल आणि जिल्हा परिषदच्या शाळा असतील, ह्या शाळांच्या मध्ये मुलांच्या मध्ये वाचन गोडी निर्माण व्हावी, मराठी भाषेचं संवर्धन निर्माण व्हावं, हा हेतू घेऊन ही विद्यार्थ्यांनी सुरू केलेली चळवळ आज जवळजवळ 10व्या वर्षात, म्हणजे नोंदणी आमची झाली 2015ला, पण उपक्रम सुरू झाला 2012ला. म्हणजे नोंदणी प्रमाणे जर आपण जायचं ठरवलं तर पुढच्या वर्षी दशकपूर्ती सोहळा हा वाचनकट्ट्याचा होतोय. ह्या वाचनकट्ट्याच्या माध्यमातून आज तागायत अनेक उपक्रम राबवण्यात आले. विशेषतः दादांची पुस्तक बॅग जो उपक्रम आहे, त्या उपक्रमामध्ये जे आमचे देणगीदार आहेत, सुरुवात ज्यांनी केली ते आमच्या संस्थेचे पेट्रन आदरणीय संजय पवार साहेब पदाना अधिकारी जरी असले तरी एक चांगले वाचक आणि साहित्याचे प्रेमी म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतोय. ज्यावेळी विद्यापीठात वाचनकट्टा सुरू झाला त्यावेळी साहेब इथं कोल्हापूरमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून होते. आम्ही फोनवरती साहेबांना निमंत्रण द्यायचो, साहेब लाल दिव्याची गाडी विद्यापीठात घेऊन यायचे. वाचनकट्टा विद्यापीठातल्या कट्ट्यावर भरलेला असायचा. साहेबांना कोणता प्रोटोकॉल नाही, कोणती खुर्ची नाही, मुलांच्यात गप्पा मारून वाचनकट्टा उपक्रम करून जायचे आणि त्यांनीच आपली जवळजवळ 200 पुस्तकं पहिला वाचनकट्ट्याला दिली. त्यामुळे आम्ही त्या उपक्रमालाच नाव ठेवलं की दादांची पुस्तक बॅग. दादांची पुस्तक बॅग ही विशेषतः ग्रामीण भागातील शाळांमध्ये फिरते, ज्या शाळेमध्ये पुस्तकं नाहीत, पुस्तकं आहेत पण सरकारी नियमांच्या तिजोरीतून ती बाहेर पडू शकत नाहीत, अशा शाळांच्या मध्ये ही पुस्तक बॅग जाते. ती पुस्तकं मुलं वाचतात. आम्ही पुस्तकं देतेवेळी शाळेला सांगतोय की पुस्तकं फाटतील याची काळजी करू नका, पुस्तकं चोरी झाली तरी आम्हाला आनंद आहे, जितके आम्ही दिले तितकीच परत यावी अशी आमची भावना नाही. पण ज्या शाळेला सरळ गाडी जात नाही, सरळ पुस्तकं नाही आहेत, फोनची रेंज नाही आहे, अशा शाळेला आमच्या संस्थेतला एखादा पदाधिकारी 2 व्हीलरवरून ही पुस्तकांची पिशवी घेऊन जातो, त्या मुलांना पुस्तकं देतो. 15 दिवस 20 दिवस ती मुलं पुस्तकं वाचतात आणि ती पुस्तकं परत येतात. येतेवेळी ती संख्या किती असते आम्ही बघत नाही, फक्त जातेवेळी त्यांना आपण मुलं किती आहेत त्या तुलनेतून ती पुस्तकं गेली पाहिजेत. ही दादांचं पुस्तक बॅग नावाचा उपक्रम आहे. त्याचबरोबर आपण बहुधा असा कार्यक्रम ऐकतो की चला लेखक आपल्या भेटीला, पण आम्ही उपक्रम उलटा राबवला, चला लेखकांच्या घरी. आम्ही असा उपक्रम राबवला की जिल्ह्यातल्या चांगल्या 10 शाळा निवडल्या, त्या 10 शाळेतून 5-5 मुलं निवडली आणि कोल्हापूर परिसरातील असे साहित्यिक निवडले जे साहित्यिक आपल्या ग्रंथालयापर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश देतील. मग आम्ही उपक्रम असा राबवला, 10 शाळेतली 5-5 मुलं निवडली. ह्याच दसरा चौकातून आम्ही गाडी केली, त्या मुलांना गाडीमध्ये घेतलं. सकाळी 7 वाजता गाडी बाहेर पडली. पहिले साहित्यिक आदरणीय डॉक्टर सुनील कुमार लवटे सर यांच्या घरी मुलं गेली, सरांशी गप्पा मारल्या, सरांची लायब्ररी सगळी त्यांनी पाहिली, पुस्तकं चाळली, सरांना प्रश्न केलीत, हे पुस्तक तुम्ही कधी घेतलं, तुम्ही ते कसं विकत घेतलं, कसं वाचलं, मुलांनी प्रश्न केलीत आणि त्या साहित्यिकांचं ग्रंथालय त्या मुलांना पाहता आलं, हाताळता आलं. तिथून मुलं परत आलीत.
आमचे आदरणीय डॉक्टर BM भिडेकर सर त्यांच्या घरी गेली, त्यांची पुस्तकं पाहिली, त्यांचं ग्रंथालय पाहिलं, त्यांची वाचन पद्धती पाहिली. त्या साहित्यिकांनी सुद्धा आपलं घर या मुलांसाठी खुलं ठेवलं. नुसतं पुस्तकं दिली नाही तर त्या मुलांचा फोन चार्ज केला, चॉकलेट दिली, खायला नाश्ता दिला. तिथून मुलं बाहेर पडली आणि शहरातल्या एका मॅडम बागेमध्ये ही मुलं एकत्र आली. येते यांनी त्यांना टिफिन घेऊन यायला सांगितलं होतं. त्यांनी तो डबा खाला, तिथं गप्पा गोष्टी केल्या. परत दुपारच्या 2:30च्या सत्रात आदरणीय इंद्रजित देशमुख सरांच्या बंगल्यावर मुलं गेली आणि देशमुख सरांचं सगळं ग्रंथालय त्यांनी पाहिलं, पुस्तकं चाळली, त्यांना प्रश्न केलं, त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्या बंगल्यावर तासभर कार्यक्रम झाल्यानंतर ही गाडी परत फिरून आली. शाहू स्मारक मधल्या छोट्या सभागृहात या मुलांनी दिवसभराचा अनुभव सांगितला. चला लेखकांच्या घरी हा असा उपक्रम राबवला. ह्याच्यानंतर आम्ही मुलांना चला ग्रंथालयाकडे असा उपक्रम राबवला. आपल्याला परिचित आहे की महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालय, विशेषतः कबीर नगर वाचन मंदिर इथं जगताप साहेब आहेत, की आपल्या देशातलं मराठी ग्रंथालयातलं पहिल्या 5 मधलं ग्रंथालय म्हणून ज्याची ओळख आहे. ज्या ग्रंथालयाबद्दल सांगितलं जातं की स्वामी विवेकानंदांचं व्याख्यान जे कोल्हापुरात झालं होतं त्या कबीर नगर वाचन मंदिरच्या व्यासपीठावरती झालं होतं. तर आम्ही तिथं सुद्धा असाच उपक्रम डिझाईन केला. मुलं घेतली, त्या ग्रंथालयामध्ये सोडलं. अगदी कम्प्युटरमध्ये पुस्तक शोधण्यापासून त्या रॅकमध्ये पुस्तक काढण्यापर्यंत तिथल्या ग्रंथपाल मनीषा शेनी मॅडम यांनी माहिती दिली की पुस्तक आपण कसं निवडायचं आहे. तिथं जवळजवळ लाखो पुस्तक आहेत, पण लाखो पुस्तकामध्ये राजश्री शाहूंचं पुस्तकच तुम्हाला कसं शोधायचं आहे. त्यासाठी ओपेक सिस्टीम असेल, तो कोडवर्ड असेल, तिथून रॅकला गेल्यानंतर ते पुस्तक काढणं असेल. हे दिवसभर मुलांनी तिथं ते ग्रंथालय एन्जॉय केलं. त्या सभागृहात संध्याकाळी परत त्या मुलांना एकत्र केलं, त्यांचा अनुभव एकमेकाला शेअर करायला सांगितला. हे उपक्रम घेत असलेले आपल्याला परिचित आहे की कोरोनामध्ये सर्व काही शांत झालं असताना आम्ही व्हर्च्युअल वाचन कट्टा चालू केला. आणि व्हर्च्युअल वाचन कट्ट्यामध्ये आम्ही आवाहन केलं की तुमच्या हातात मोबाईल आहे, मोबाईलमध्ये तुम्ही एखाद्या पुस्तकाबद्दल तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा, तो आम्ही आमच्या युट्यूबवरती टाकू. आम्हाला आनंद वाटतोय की 65हून अधिक पुस्तकं त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाली. लाखो लोकांनी ती पुस्तक कोविडमध्ये पाहिली. पण त्याच्या बाजूला याची दुसरी बाजू सांगत असते मी, तर मला विशेषतः सांगावं लागेल की हातात मोबाईल आल्यानंतर वाचन संस्कृती धोक्यात आहे का असा प्रश्न आपल्या समोर असताना आमचा तो अनुभव असा होता. लोक 65व्या पुस्तकाला कंटाळले आणि व्ह्यूअर्स कमी आला. परत आम्हाला दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये वाचकांचे फोन येऊ लागले की आम्हाला वाचायला पुस्तक तुम्ही घरपोच देऊ शकता का, मोबाईलवरती आम्हाला जमत नाही, कंटाळ येतोय. मग त्यावेळी आम्हाला परत लक्षात आलं की मॅन्युअल पुस्तकाशिवाय पर्याय नाही. आमचे आदरणीय पवार साहेब किंडल वापरतात, अनेक ऍप वापरतात, आम्हाला सतत मोबाईलवरती सांगत असतात. पण साहेबांचा आमचं ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी सुद्धा हेच मत झाले की मॅन्युअल पुस्तक वाचण्यातली जी मजा आहे, ते पुस्तक उघडणं आहे, त्याचा वास घेणं आहे, तो कागदांचा आवाज आहे, हे व्हर्च्युअलच्या दुनियेमध्ये भावना आपल्याला इन्स्टॉल करता येत नाही. हे भावनेचं नातं प्रत्यक्ष पुस्तकाशिवाय पर्याय नाही हे आम्हाला जाणवलं. तिथपासून ते असे अनेक उपक्रम भेटले, वाचनकट्टे घेतले, पुस्तकावर चर्चा घेतल्या. हे सर्व करत असतेवेळी आमच्या संस्थेसमोर असा प्रश्न आला की आपली सुद्धा एक प्रकाशन संस्था असावी, मग ती व्यवसाय स्तरावर असावी. म्हणून आम्ही वाचनकट्टा प्रोडक्शन सुरू केलं, ज्याच्यातून नवोदित लेखकांची पुस्तकं प्रसिद्ध व्हावी. पुस्तकं प्रसिद्ध केलो, 10, 15, 20, 25 पुस्तकं प्रसिद्ध झाली. नवोदित लेखकांना आम्ही पुस्तकं निर्माण करण्यामध्ये वेगवेगळ्या आयडिया राबवून ती पुस्तकं तयार केली. पण ही जाणीव झाल्यानंतर असं लक्षात आलं की साहित्यसृष्टीमध्ये पुरस्कार जी काही संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये आपले लेखक का टिकत नाही. मग आपलं साहित्य दर्जेदार नाही आहे का, आपल्या साहित्यात अजून आपल्याला काही प्रगती करावी लागेल का, असे आमच्या समोर प्रश्न येऊ लागले. कारण पुरस्कार मिळेना. मग आम्ही काही वाचकांच्याकडे पुस्तकं पाठवली, त्यांचे अभिप्राय घेतले की पुस्तक कसं झालंय. ती म्हणाली चांगलं झालंय, याला पुरस्कार मिळाला पाहिजे, जे जाणकार आहेत. मग अशा प्रतिक्रिया येत असते वेळी आपल्या पुस्तकांना पुरस्कार का मिळत नाहीत हा आमच्या समोर प्रश्न येऊ लागला. आणि जाणवलं की पुरस्कार संस्कृतीमध्ये सुद्धा काही गोष्टी आहेत. त्यासाठी आपण सुद्धा असे पुरस्कार दिले पाहिजे ही संस्कृतीला की छेद देऊ. म्हणजे पुरस्कार घ्यायचं म्हणजे मग देणगी घ्या, सभासद वर्गणी लावा आणि काय करा, आपले कंपू सांभाळा. मला कोणाची टीका करायची नाही, हे वास्तव आहे, ते आपल्याला सगळ्यांनाच मान्य आहे. मग ह्या सगळ्याला छेद देणारा पुरस्कार आपण द्यावा का असा प्रश्न समोर आला. आणि आम्ही पहिलंच आव्हान केलं, महाराष्ट्रभर आव्हान केलं की तुम्ही पुरस्कारासाठी पुस्तकं पाठवा. आम्ही पहिल्याच वेळी ठरवलं की याच्यामध्ये कोणताही आपण ह्याला निकष लावायची नाही. तटस्थ परीक्षक नेमायचे, त्या परीक्षकांच्याकडे पुस्तकं द्यायची. त्या परीक्षकांच्या मध्ये आमचा कोणताही पदाधिकारी नाही, आमचे हितसंबंध असणारे कोणीही नाही. परीक्षक जे रायटिंग मध्ये देतील ते आपण पुरस्कार द्यायचे.
मला आनंद वाटतोय की जवळजवळ 200 कलाकृती आम्हाला प्राप्त झाल्या. कथा, कविता, कादंबरी, अध्यात्म, त्याच वैचारिक अशा सगळ्या प्रकारचं साहित्य प्राप्त झाल्यानंतर मग याच्यामध्ये परीक्षक आज उपस्थित असणारे कवी चंद्रकांत पोद्दार सर आहेत, आमच्या माननीय शर्मिष्ठा ताशी मॅडम आहेत, हेमा गंगातेकर, सुजय पाटील सर, प्राचार्य रेखा निर्मळे, ह्या 5 लोकांना आम्ही वेगवेगळे प्रकार करून ही पुस्तकं दिली. त्यांना वेळ दिला, त्यांना सांगितलं की तुम्ही जी नावं द्याल ती नावं जाहीर केली जातील. त्या नावाबद्दल उद्या महाराष्ट्रात काही आक्षेप झाला की त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल, आम्ही देणार नाही. तुम्ही रायटिंग मध्ये आम्हाला द्यायचं आहे. आणि हे परीक्षेत सुद्धा इतकं आहे की आम्ही काय तुम्हाला मानधन पाकिट काही नाही, कसलीही अपेक्षा नाही. ठीक आहे, एवढं आम्हाला फक्त वेळ द्या, पुस्तकं सगळी वाचावी लागतील, महिना, 1.5 महिना, 2 महिने घ्या, काही अडचण नाही म्हटलं. पण जे तुम्ही रायटिंग मध्ये मला सहीचा तुमचा अहवाल आला की तोच आम्ही जाहीर करू. सगळ्या परीक्षकांच्या पुढे पुस्तक गेल्यानंतर पोद्दार सरांचा मला फोन आला, युवराज 60 कविता दिलास तू, त्याच्यातून मी 2 नावं कशी काढायची, एकापेक्षा एक आहे. सर म्हटलं पर्याय नाही, तुम्ही 2च काढायचे. तरी म्हटले नाही युवराज, अजून 2 याच्यात मध्ये जे आहेत त्यांना पुरस्कार दिला पाहिजे असं मला वाटतं. सर तुम्ही अहवाल द्या, त्यावरच्या किती लोकांना द्यायचं हे संस्था ठरवेल. 2-3 परीक्षकांनी 4-4 नावं दिली, 4-4 दिली. पण आमच्या संयोजकांच्या अडचणी वेगळ्या, त्यामुळे मी परीक्षकांना सांगितलं ह्यातली किती घ्यायची हा अधिकार आम्ही राखून ठेवलेला आहे. ही सांगायची गोष्ट ह्यासाठी की म्हणजे ज्यांनी पुस्तकं पाठवली त्याच्यामध्ये अजून अशी 2-2 नावं आहेत की आमच्या अडचणीमुळे त्यांना आम्ही पुरस्कार देऊ शकत नाही. कदाचित संस्था आमची आर्थिकदृष्ट्या असेल, सर्व दृष्ट्या असेल ही कमी असल्यामुळं आम्ही त्यातली 2-2 नावं वरची घेतली आणि 2-2 नावं ही पेंडिंग ठेवली आणि ते पुरस्कार जाहीर केले. ती जाहीर केल्यानंतर सुद्धा पुरस्कार तर जाहीर केले. पहिला आव्हान होता, आम्ही मानपत्र किंवा सन्मान चिन्ह ऑर ठेवलेला, पुस्तक किंवा रक्कम हे 2-2 ऑर ठेवलेलं. आमची भावना अशी होती की प्रत्येकाला आपण रक्कम दिली पाहिजे. त्यांचा आपण मुंबईतून येणार, नागपूरमधून येणार, पालघरमधून येणार, रक्कम दिली पाहिजे अशी भावना होती. पण आता पुरस्कार झाले 14 आणि विशेष पुरस्कार 23. चा आकडा कसा मेळ जमायचा, परत आमच्या समोर प्रश्न राहिला. माझ्या डोळ्यासमोर फक्त दिसत होतं तिजोरीत पैसे दिसत नव्हते, ऑफिसमध्ये कुठले काय बॅलन्स दिसत नव्हता, फक्त ऑफिसमध्ये मला समोर पुस्तकं दिसत होती. आता म्हटलं याला पर्याय काढायचा की ह्या मान्यवरांना पुस्तकं द्यायची आपण. आणि मी ठरवलं आणि पुस्तक पॅकिंग करायला सुरुवात, आमच्या सर्व ट्रस्टींना बोलवलं, ट्रस्टीं पुढे प्रस्ताव सांगितला, अशा अशा आपल्या सगळ्या अडचणी आहेत आणि आपण ऑर पर्याय जाहीर केलेला आहे, उद्या कोणी आक्षेप घेतला तर आपण सांगू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी सहमती दिली की पुस्तक द्यायला काय हरकत नाही. सरोज बिटकर मॅडम असतील, आमचे उपाध्यक्ष संतोष वडेर असतील, या सर्वांनी सांगितले की आपण चांगली 5-7 हजारची पुस्तकं देऊ जी दर्जेदार आहे. तो निर्णय झाला. पुस्तक पॅक करून ठेवली. ही सर्व पुस्तक पॅक करत असताना माझी पत्नी जी सचिव आहे वनिता, तिने मला शेवटी मी सगळं पॅक करून टेम्पो भरायची व्यवस्था करतोय, मला हळू जाऊन विचारली त्यानं, तुमचा विचार काय आहे, संस्था बंद करायचा आहे का, सगळी पुस्तकं तुम्ही पॅक करायला लागलाय. नाही म्हटलं, आता जातील त्याच्या 10 पट पुस्तकं आपल्याकडे येतील आणि आपण देऊ शकतोय त्या लोकांना, पुस्तकच देऊ शकतोय. तिचा सुद्धा कॉन्फिडन्स आला. कारण भरगत सुरुवात ज्यावेळी आम्ही केली मॅडम सर की 3 पुस्तकं आमची प्रकाशित झाली होती. एखाद्या प्रदर्शनात सहभाग घ्यायचं म्हटलं तर इतर स्टॉलवरची पुस्तकं घेऊन आम्हाला ते प्रदर्शन नटवायला लागायचं. पण आज आमच्या ऑफिसमध्ये ठेवायला जागा नाही, एवढी पुस्तकं आहेत. त्याबद्दल आम्ही स्वतःला अभिमान समजतो की त्याचा खरोखर आम्हाला अभिमान आहे. ती पुस्तक देते वेळी कुठंतरी आम्हाला थोडी भावना आहे की आमची पुस्तकं जातात. माझ्या बायकोला मी घरी नेहमी सांगून ठेवले की घरातलं तू काय पण दे, पण माझी पर्सनल लायब्ररी त्यातलं एकही पुस्तक द्यायचं नाही. तिला प्रश्न पडला की पुस्तक बाबा का वाटायला लागला, काहीतरी धोका आहे असं वाटायला लागली. एकही पुस्तक मी देऊ देत नाही. तुला द्यायचं असलं जेवण करून पाहुणचार दे, कारण पुस्तकं परत येत नाही. पुस्तक म्हणजे मला माझ्या लेकरासारखे वाटतात. कधी चिंता वाटली की त्या लायब्ररी पुढे फिरलं तरी आपण खूप पॉझिटिव्ह असतो. अशा परिस्थितीमध्ये एवढी पुस्तकं वाटत असते वेळी आणि या महाराष्ट्रातल्या मेरिट बेसवरती जे सत्कार मूर्ती निवडले गेले आहेत त्या सत्कार मूर्तींना हे पुरस्कार देताना संस्थेला अत्यानंद आनंद होतोय. आणि हे सर्व करत असते वेळी मगाशी म्हटलं की संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहे, पण मग हे सगळं होतंय कसं, त्यांचा सुद्धा उल्लेख करणं इथं मला खूप महत्वाचं वाटतं. कारण शेवटी सगळं करता येतं, पण आर्थिक हे आपल्याला काही त्याला मार्ग नसतो. पण आमचे संतोष असेल, दीपक परीट असेल, ही सतत म्हणतात सर निर्णय घ्या, उपक्रम होऊन जाईल, काळजी करू नका, पैशाची काळजी करू नका. मागच्या आम्ही असे बरेच कार्यक्रम, आता पवार साहेब अमरावतीतून आले, पवार साहेबांच्याकडे आम्ही कधी आर्थिक गोष्टी काय करत नाही. ते साहेब अडचण आली काहीच कधीच नाही साहेब तुम्ही फक्त या. पण साहेबांचा सुद्धा किस्सा काम करायचं असेल तर आम्ही आदरणीय धनुवहिनींना मेसेज टाकतोय, वहिनी साहेब पैसे कमी पडले, युवराज किती नाही मी देऊ शकते, पण काही नाही काही देऊ शकते, पण आकडा घेते.
नाही मॅडम एवढे एवढे ठीक आहे, त्यातली मी फुल नाही फुलाची पाकळी देते. वहिनी साहेबांचा किस्सा रिकामी करायला तेवढा आम्हाला म्हणजे ती जर कुठं पासवर्ड कुठं आहे तो आम्ही इथं वहिनी साहेब सुद्धा याचा विशेष उल्लेख करतो की प्रायोजक जे आर्थिक बाब आहे ही संस्थेची कशी आता हा सगळा कार्यक्रम करत असते होईल कुणाची मदत झाली त्यांचा सुद्धा उल्लेख करणं इथं मला खूप महत्वाचं वाटतं. वहिनी साहेब आज काय नाही आहे त्यामुळे ते काय टेन्शन घेऊ नका, त्यामुळे QR कोड वगैरे काय पाठवलेला नाही आहे. तर प्रायोजकाबद्दल विशेषतः सांगावं लागेल की ज्या गोकुळ हॉटेलमध्ये असेल मी काम केलं जवळजवळ 5-6 वर्ष ह्या गोकुळ हॉटेलमध्ये मी स्वतः काम केलं. त्या मालकांचं असलेलं प्रेम मी कधी त्या प्रभू साहेबांच्याकडे गेलो प्रभू साहेब कार्यक्रम घेणार आहे काय घेतोच मला महत्वाचं नाही ऑफिसमधून चेक घेऊन जा रक्कम किती काय मी सांगत नाही ऑफिसमधून चेक घेऊन जा. हे गोकुळ हॉटेल साठे ह्या लोकांनी मला ह्या 15 वर्षाच्या कालावधीत मी ज्यावेळी गेलो आणि सर मला उपक्रम घ्यायचा एवढंच असतं कागद सुद्धा वाचत नाही तू ह्या दिवशी येऊन चेक घेऊन जा. ह्या लोकांच्या मला हा उपक्रम होता. आमच्या सरोज बिटकर मॅडम म्हणतात मॅडम ही जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे. मॅडम म्हटलं अरे किती मी नोकरदार काय नाही तुम्ही घ्यायचे घेताय की नाही सांगा काय घराकडे ठीक आहे बाबा मी देते. आमचे निर्मय मॅडमनी मला 2 नावं दिली कथेला. मॅडम म्हटलं मी कथेमध्ये पुस्तकं तुम्हाला 10च्या संख्येत आहेत एक नाव मागितले तुम्ही दुसरं नाव दिलाय अजून तिसरं नाव सुचवताय त्याची जी काय खर्चाची रक्कम आहे त्याचा चेक तयार ठेवा. मला निर्मय मॅडम म्हटल्या ठीक आहे मला द्यायला लागते ना मी देते पण त्यांचा सन्मान झाला पाहिजे. ह्या अशा हातातून हा उपक्रम होतोय. आम्ही काय करतोय आम्ही हा सगळा फक्त मेळ बसवतोय बाकी काही करत नाही. अनेक हात असे येतात ह्या हातातून हा उपक्रम होतोय त्यामुळे ज्यांचं दायित्व आहे त्यांचा जर मी इथं उल्लेख केला नाही तर मी कदाचित कृतज्ञ ठरेन. त्यामुळे त्यांचा उल्लेख करणं इथं मला महत्वाचं वाटतं. मला कल्पना आहे की माझं प्रास्ताविक थोडं लांबतंय पण पहिलाच कार्यक्रम असल्यामुळे संस्थेची पार्श्वभूमी ध्येय धोरणं हे सांगणं मला खूप महत्वाचं वाटतंय. ज्यावेळी पाहुण्यांची चर्चा सुरू झाली पाहुणा कुणाला बोलवायचा त्यावेळी आमचे पेट्रन साहेबांना मी पवार साहेबांना अगोदरच सांगितलं तुम्ही कधी याल त्या दिवशी पुरस्कार वितरण होईल. साहेबांचे तिकडं पूर आणि तिकडची परिस्थिती विदर्भातली साहेबांना रजा मिळत नव्हती बदलीचं तोंडावर होतं असं करत करत पुढे आला. तेवढ्याच आमच्या पुरस्कारवरती आमच्या निंबाळकर मॅडम ज्यांचा आमचा व्हॉट्सअपवरचा परिचय आज प्रत्यक्ष परिचय झाला. निंबाळकर मॅडमांचा मेसेज आला सर पुरस्कार वितरण कोणाचे असते. मी म्हटलं आमचे पेट्रॉन साहेब आहेत आमचे पदाधिकारी आहेत त्यांच्या हस्ते होईल. नाही कोल्हापूरच्या गादीच्या घराण्यातलं कोण म्हटलं सांगा बोलू. गादी म्हटलं की आमचं आदराचं ठिकाण आहे काहीच अडचण नाही. नाही तुम्ही युवराजनींना जाऊन भेटा आणि त्यांना बोलवा. मी म्हटलं ठीक आहे. त्या जर आम्हाला भेटल्या त्यांची व्यस्त वेळ त्यांचे अनेक उपक्रम भेटल्याचा आनंद आहे. ज्या दिवशी अमर पाटील साहेबांना आणि पुन्हा आम्ही फोन केला मॅडम भेटतील का त्यांनी लगेच सांगितलं या आता पुण्याला आहेत आपण तारीख घेऊया. आम्ही तारीख ठरवली आणि मॅडमनी त्या तारखेला होकार दिला. तसं पाहिलं तर शिष्टाचार त्यांची तारीख घ्यायला पाहिजे होतं पण आम्ही तारीख ठरवून त्यांनी त्याला होकार दिला. हा राजश्री श्यामचा वारसा सर्वांना जोपासणारी गोष्टी म्हणून आज कार्यक्रमाला इथं उपस्थित आहे. बऱ्याच गोष्टी सांगता येतील. आता पुढं वाचन कथेचे पुरस्कार जे निवडलेले आहेत त्याच्याबद्दलचे मनोगत असतील ते परीक्षक आपल्याला करणारच आहेत. त्याच्या कॅटेगरी काय आहेत त्या करणारच आहेत. तर दुसरा जो विषय आहे भविष्यात वाचन गटाचं धोरण काय तर मला सांगणं खूप महत्वाचं वाटतं. म्हणजे आज 10व्या वर्षात जात असते वेळी आमच्या समोर काय आव्हान आहे वाचन संस्कृतीबद्दल काय मत आहे आणि तुमच्या साहित्यिकांच्याकडून आमच्या अपेक्षा काय आहेत हे सुद्धा आम्हाला इथं थोडं व्यक्त व्हायचं आहे. कारण मी मगाशी सांगितलं की अनेक हातांची मदत आम्हाला झाली. तिथं डॉक्टर शाहीर आझाद नाईकवडे सर आहेत वैष्णवी पाटील मॅडम आहेत बरीच नाव आहेत पवार साहेब आहेत. ह्या लोकांचे आमचे सुनील देसाई सर आहेत. ही चळवळ पुढे जी गेली ह्या लोकांच्यामुळे गेली. आम्ही एक फक्त निमित्त मात्र जो सेनापती असतो त्या पद्धतीने आम्ही पुढे आलो. ह्या सर्वांच्या हातामुळे चळवळ आज 10व्या वर्षात पदार्पण करते. पण आज 10व्या वर्षात पदार्पण करत असते आमच्या समोरचे थोडे काही प्रश्न आहेत किंवा कशा परिस्थितीमध्ये संस्था आहे हे थोडं इथं मला स्पष्टरित्या उल्लेख करावा असं वाटतं. मी ज्यावेळी वाचन करता मी असेल वनिता असेल आमचा सोलापूरचा सागर गोडसे संदीप शिंदे इथं उपस्थित आहे धनाजी सुर्वे ह्या लोकांनी ही मुवमेंट सुरुवात केली पुढे सुरू झाली. त्यावेळी मी नोकरीला होतो. पवार साहेब सुद्धा आता कदाचित पहिलाच माझ्याकडून हे मनोगत ऐकतील असं मला वाटतंय. मी नोकरीला होतो सुरक्षित होतो नोकरी करत हे आम्ही सगळी लोक करत होतो. 10-12 वर्ष झाली आणि मला 2 वर्षा पाठीमागे ह्या शाहू स्मारक भवन मधली नोकरी सोडली नाही तर सोडावी लागली. ती मी इथं जाहीररित्या सांगतो सोडावी लागली. कदाचित व्यवस्थित न बसणारा आपण प्राणी असतो काय गोष्टी असतील त्या ती सोडावी लागली. तिथपासूनचे ते 2 वर्ष ही 2 वर्ष माझ्या
आयुष्यातला संक्रमणाचा काळ किंवा कदाचित टर्न देणारा काळ ठरला. ह्या 2 वर्षामध्ये मला अजून काही पुस्तकं खोलवर जाऊन पानं चाळता आली. जी माणूसरूपी पुस्तकं होती ती चाळता आली. आणि त्या दोन वर्षानंतर आज पुरस्कार वितरणपर्यंत मी पोहोचल्यानंतर तो 2 वर्षाचा काळ आता मी जरी म्हणत असलो तरी ही संस्था उभं करत असावी. आमच्या पदाधिकाऱ्यांना मी सांगितलं की 7 लोक बॉडीला लागतात, तुमचा माझ्यावर विश्वास आहे, तुम्ही मी म्हणत तिथं सही करायचा आहे, एवढंच विषय. त्याही लोकांनी सांगितलं तुम्ही करताय आम्ही कुठं सही करायचं एवढंच सांगा. अशा पद्धतीने सगळं चाललं. नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर उपक्रम कसा घ्यायचा, कारण आपल्याला कल्पना आहे आपली आर्थिक नाड जर वीक झाली तर काय करायचं. पण मी नोकरी अशी करत होतो. 2 वर्षांना मला आज जाणवलं की नोकरीतून मला जी काही रक्कम मिळत होती, ज्यातून काही मला गरजा माझ्या भागवत होत्या, त्या गरजा मी 2 वर्षामध्ये भागवू शकतो हे मी स्वतःला सिद्ध केलं. त्यामुळे मी नोकरी सोडली याचा खंत बिलकुल नाही. पण या 2 वर्षामध्ये मी स्वतःला हे ठरवलं की आपल्या जीवनाची पुढची व्याख्या काय, आपलं जीवन काय आहे. माझी पत्नी सतत म्हणते अहो तुम्ही काय मी त्यांच्यावर अन्याय केला हे मी जाहीररित्या सांगतो. माझ्या पत्नीवर अन्याय केला, माझ्या मुलीवर अन्याय केला, माझं घराकडे लक्ष नसतं. पण एखाद्याला उपक्रम सांगितलं, एखाद्याला पुस्तक द्यायचं आहे, एखाद्याचा उपक्रम घ्यायचा आहे, तिथं मी सदैव हजर असतो. मग त्याचा विचार करत नाही, मी कशाचाही विचार करत नाही. पण ह्या 2 वर्षात मला सिद्ध झालं मी असं जरी करत फिरलो तरी माझ्या घरच्या ज्या किमान गरजा आहेत, जबाबदारी आहे, ते मी ज्या मला नोकरीतून मिळत होतं ते निश्चितच मी मिळवू शकतो हे मी स्वतःला ठरवलं. आणि मग माझ्या समोर प्रश्न दिसू लागले की कोविडच्या काळामध्ये एक पेपरला बातमी होती की एका आई वडिलांना 2 मुलं आहेत आणि तिची आई वारली. आई वारल्यानंतर 2 मुलातला एक मुलगा आला विधीसाठी, तो पण रक्षा विसर्जनला आला. रक्षा विसर्जनला आल्यानंतर त्या मुलग्याला तो बाप विचारतोय तुझा दादा अजून आला नाही. तेव्हा तो मुलगा म्हणतोय पप्पा येणार आहे, त्याचं अजून बुकिंग झालेलं नाही. रक्षा विसर्जन होतंय 2 दिवस 3 दिवस 4 दिवस कार्यापर्यंत तो वडील रोज विचारतोय अरे तुझा दादा आला नाही. त्यावेळी तो म्हणतोय पप्पा तू येईल. असं होत दिवस कार्य होतात, दिवस कार्य तोंडावर येतात. त्यावेळी सुद्धा तो विचारतोय अरे तुझा दादा आला नाही, त्याला तिकीट बुकिंग मिळालेलं नाही. दिवस कार्य होतात, तो परत निघायला ज्यावेळी बाहेर रेल्वे स्टेशनला जातो त्यावेळी वडील परत एकदा विचारतोय आता तुझ्या दादाचं काय झालं. नाही बाबा मला माफ करा, आमच्या दोघांच्यात ठरलंय, आई गेल्यावर मी यायचं आहे आणि तुम्ही गेल्यानंतर दादा येणार आहे. ह्या बातम्या वाचल्या, त्याला जोडून कोल्हापूर सारख्या ठिकाणात दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून एका मुलानं आपल्या आईचं काळीज भाजून खाल्लं. ही गोष्ट झाली. त्याशिवाय परवाच अलीकडे आपल्या मुलाची फी भरायला पैसे नाहीत म्हणून एक माता एसटीच्या पुढे जाऊन आपल्या आत्महत्या करते. ही गरिबी, ही मूल्य शिक्षण, ही जीवन मिळणं कुठंतरी हरवत चाललेत काय. शेवटी जीवनाची व्याख्या काय आहे. आपण एक पर्यावरणाचा भाग आहे. आपण ह्या मातीतून जन्माला आलोय, त्या मातीत जाणार आहे. आज धीरुभाई अंबानी गेला, पाठीमागं काही त्याचा सातबारा वगैरे त्याला जोडून पाठवलं नाही, सगळं इथंच ठेवून गेलेलं आहे. तर आपण कशासाठी जगायचं आहे, हा समाजाचा भाग आहे. तर ह्या समाजासाठी आपण जगावं हे मी माझा निश्चय केलाय. आणि हा पुरस्कार घेत असते आता मी पूर्ण वेळ वाचन संस्कृतीसाठी पण महाराष्ट्रभर मला जायचं आहे म्हणून आज हा महाराष्ट्रभरातल्या साहित्यिकांचा सन्मान आहे. पुस्तकं काढत असते वेळी, उपक्रम घेत असते वेळी अनेक प्रश्न आमच्या समोर येतात. आर्थिक प्रश्न येतात, नियोजनाचे प्रश्न येतात. तर आजच्या साहित्यिकांची जबाबदारी इतकी वाढलेली आहे की साहित्यिक म्हटलं की समाजाचा प्रतिबिंब म्हणतो आपण, ते प्रतिबिंब खरोखर मांडण्याची गरज आहे. मला कुठल्या व्यवस्थेवर टीका करायची नाहीये, कुठलं राजकीय भाष्य करायचं नाहीये, कशावरही नाहीये. पण माणूस माणसाला विसरत चाललाय काय. घरात 4-5 मोबाईल झालेत पण एकमेकाची चौकशी नाही. वरच्या रूम मध्ये खालच्या रूम मध्ये मॅसेज येतो जेवण झाले का, कुठं चाललोय आपण. मग ह्यासाठी काम करणं गरजेचं आहे. आणि आम्हाला पवार साहेब, मी आज जाहीररित्या आपल्याला सांगतो, आदरणीय राजे मॅडमना मी सांगतो, भविष्यात लोकांच्याकडे पैसा असणार आहे मॅडम, भरपूर असणार आहे. की आपल्याला कल्पना असेल एखादा भिकारी आपल्याला मंदिरासमोर दिसायचा, तो नंतर भाजी मार्केटमध्ये आला, तो नंतर सिग्नल वरती आला, तो सिग्नल वरती येऊन तो गाडी जवळ आला, आज गाडी जवळ येऊन तो काच टकटक वाजवतोय. तो नुसतं वाजवतोय, त्याची जर व्यथा संपली नाही तर तो काच फोडेल. मग आपल्याकडे पैसा असेल तर सुरक्षितता नसेल तर खऱ्या अर्थानं समाज कुठेतरी विस्कळीत होत आहे आणि खंत वाटते. तर ह्यावर काम करण्याची आज साहित्यिकांची भूमिका आणि आमच्यासारख्या संस्थेची गरज आहे असं मला वाटतं. मला कल्पना आहे, मी जास्त वेळ घेतलेला आहे. पुन्हा एकदा सर्व साहित्यिक पुरस्कार मूर्ती, सन्मान्य उपस्थिती, व्यासपीठावर सर्व मान्यवरांचे इथे मी स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था कोल्हापूर पुरस्कार वितरण समारंभासाठी उपस्थित, व्यासपीठावरील आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राज्य युवराज्ञ श्रीमंत
संयोगिता राजे, आदरणीय नलगे सर, रेखा मॅडम, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमच्या सर्वांचं प्रेरणास्थान संजय पवार सर, युवराज पाटील सर, जगताप सर आणि विद्याप्रसारक मंडळ गडिंग्लजचे अध्यक्ष आमचे आदरणीय डॉक्टर सतीश गडी साहेब आणि उपस्थित आपणा सर्वांना मनपूर्वक नमस्कार। ऐसी बाणी बोलिए मन का आपा खोए, ऐसी बाणी बोलिए मन का आपा खोए, आवरण को शीतल करे आपहु शीतल होए। ऐसी बाणी बोलिए मन का आपा खोए, आवरण को शीतल करे आपहु शीतल होए। याप्रमाणे असं सर्वांना शीतल करणाऱ्या, आपल्या लेखणीतून साहित्यातून समाजाला दिशा देणाऱ्या सर्व साहित्यिकांचं, मान्यवरांचं मी या ठिकाणी वाचनकट्याच्या वतीनं शब्द सुमराणी सहर्ष स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांची मी थोडक्यात ओळख करून देते। युवराज्ञी संयोगिता राजे, जनतेचा राजा, रयतेचा राजा, बहुजनांचा राजा, दीनदलितांचा राजा म्हणून आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये ज्यांचं स्थान होतं आहे आणि कायम राहणार असे आपले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वसा आणि वारसा जपणारे आणि तो वसा आणि वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या युवराज्ञी श्रीमंत संयोगिता राजे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं मी टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांना विनंती करते की स्वागत करूया। सामाजिक कार्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग, प्रत्येक वर्षी मंडळी रायगडावरती जो शिवराज्याभिषेक सोहळा होतो, हा सोहळा कशा पद्धतीने पार पडतो, कशा पद्धतीने पार पाडला पाहिजे किंवा तो यशस्वी झाला पाहिजे, यामध्ये स्वतंत्र जातीनिशी लक्ष घालणाऱ्या युवराज्ञी आणि त्याचबरोबर राजे जेव्हा खासदार होते त्यावेळेला येळवणजुगाई हे गाव आपण NSSच्या माध्यमातून दत्तक घेतलं होतं। त्या दरम्यान केलेले नवनवी उपक्रम हे तर आहेच आहे, पण राजेंची एक स्वतंत्र ओळख अशी एक चोखंदळ वाचक म्हणून आपली ओळख आहे। मला एका प्रसंगाची आठवण करून द्यावीशी वाटते। काही दिवसापूर्वी शिवमहोत्सव या कार्यक्रमाचं शिवाजी विद्यापीठामध्ये आयोजन केलं होतं। त्या ठिकाणी आपण कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित होतात आदरणीय आपल्या कोल्हापूरचे राजघराण्याचे शाहीर विशारद आझाद नायकवडी सर आपल्याला घेऊन आले होते। त्यावेळी आहांना भेटण्यासाठी आपली उत्सुकता, त्यांच्याशी हितगुज करण्याची आपली उत्सुकता, पण त्याही पेक्षा एखाद्या कार्यक्रमाला आपण जायचं आहे आणि त्या कार्यक्रमाची इत्थंभूत माहिती घ्यायची आहे। आहांच्या विषयी आपण बरीचशी पुस्तकांचं वाचन केलं आणि विशेष म्हणजे मी आहांना भेटायला आलेले आहे, त्यांना भेटणार आहे, त्यांच्याशी बोलणार आहे, त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा मला योग येतोय, पण मी त्यांच्याविषयी वाचन करून आले हे राणेसाहेब आपण जाहीरपणे सांगितलं होतं। हे फार मोठेपण आहे आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे हा जो आम्ही कार्यक्रमाचा प्रपंच केलेला आहे आम्ही सर्वांनी मिळून, तर या कार्यक्रमाचं नियोजन कसं चाललेलं आहे आणि एकूणच या कार्यक्रमाची इत्थंभूत माहिती आपण आदरणीय युवराज यांच्याकडून घेतलेली आहे। हे खूप कमी लोकांच्याकडून होतं, म्हणूनच मी अतिशय जबाबदारीनं राजेंचा, आमच्या महाराजांचा वसा आणि वारसा आपण पुढे घेऊन जात आहात। म्हणूनच म्हटलं जातं की देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, घेता घेता देणाऱ्यानं घेणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे। अर्थातच दातृत्व आणि कर्तृत्वाचा एक सुरेख संगम म्हणजे युवराज्ञी श्रीमंत संयोगिता राजे या ठिकाणी उपस्थित आहेत। यानंतर माननीय संजय पवार साहेब, पहिल्या या काव्यसंग्रहाचे कवी, एक उत्तम प्रशासक म्हणून साहेब आपली ओळख तर आहेच आहे, पण त्याचबरोबर एक कवी, लेखक आणि छायाचित्रकार म्हणून ही आपली ओळख आहे। मंडळी, आज व्यासपीठावर उपस्थित असणारे माननीय संजय पवार हे प्रशासकीय अधिकारी म्हणून शासनाची आपण सेवा म्हणजेच पर्यायाने समाजाची आपण सेवा तर करता, पण त्याचबरोबर आपल्या आवडीचे जे काही छंद आहेत, मग कवी म्हणून, लेखक म्हणून, साहित्यिक म्हणून आणि एक छायाचित्रकार म्हणून याही छंद गोष्टी आपण जोपासता। पण जितकं मी आपल्या परिवाराला ओळखते, मला आणखीन एक तुमची ओळख इथे सांगावीशी वाटते, मुद्दाम ती ओळख अधोरेखित करावीशी वाटते। ती एवढ्यासाठी की प्रशासनाची सेवा करत असताना किंबहुना जनतेची सेवा करत असताना सुद्धा
आपण आपल्या परिवाराकडे, कुटुंबाकडे कधीही दुर्लक्ष केलेलं नाही. म्हणूनच मला म्हणावं असं वाटतं की आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजेच जीवन जिणे की कला, जगण्याची कला कशी असते ती साहेबांच्याकडून शिकणं, आणि हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत सुंदर असा पैलू आहे. आणि जसं युवराजने या ठिकाणी व्यक्त केले की या संस्थेचे पॅट्रन आणि आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान तर आपण आहातच, असे माननीय संजय पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करते. यानंतर माननीय युवराज पाटील व्यासपीठावर आहेत. शाहूवाडी, पन्हाळा किंबहुना कोल्हापूर जिल्हा परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक संस्थांना पाठबळ देणारे आणि मी या समाजाचा एक घटक आहे आणि म्हणून सामाजिक बांधिलकी मी जपली पाहिजे असं सांगणारे माननीय युवराज पाटील. जसं मगाशी वाचन गटाचे संकल्पक अध्यक्ष युवराज कदमनी व्यक्त केलं की सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाचं जेव्हा नियोजन करायचं असतं त्यावेळेला काही गोष्टींची बांधणी ही राजे करावीच लागते. आता कोणत्या गोष्टींची बांधणी करावी लागते, आपण सर्वजण साहित्यिक इथे आहात आणि आदरणीय कदमनी यांनी ती गोष्ट या ठिकाणी बोलून दाखवली. तर अशा वेळेला पाठबळांची गरज असते, किंबहुना मजबूत हातांची गरज असते. आणि मला जबाबदारीने सांगावं असं वाटतं, असे मजबूत हात म्हणजे आज व्यासपीठावर उपस्थित माननीय युवराज पाटील. यानंतर डॉक्टर विजयकुमार जगताप हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्याविषयी आता किती आणि काय सांगू बघा. वांगिया गावचे मूळचे, करमाळा सोलापूर जिल्ह्याचे आपण मूळचे आहात. BA, MA, LLB, MLib, सेट, नेट आणि PhD म्हणजे शैक्षणिक योग्यता या तर आहेत, पण त्याचबरोबर संशोधनातही विशेष रस घेणारे आमचे जगताप सर या ठिकाणी उपस्थित आहेत. इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे, त्यानंतर सुजिलॉन एनर्जी लिमिटेड पुणे, आबासाहेब गरवारे कला व विज्ञान महाविद्यालय पुणे, फ्रान्स इंडस्ट्री लिमिटेड पुणे, अशा वेगवेगळ्या जवळ 16 वर्षे सेवा. आणि विशेष म्हणजे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कोल्हापूर आणि रत्नागिरी या ठिकाणी अधिकारी या पदावर असताना आपण आपली एक स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून काम करत असताना वाचन संस्कृती वाढण्यासाठी, ती वृद्धिंगत होण्यासाठी आणि सार्वजनिक ग्रंथालय जे आहेत त्यांना ऊर्जित अवस्था येण्यासाठी आपण वेळोवेळी जे नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवलेले आहेत, आजही राबवत आहात. त्यामुळं वाचन गटाकडून आपलं सहर्ष स्वागत आणि आपल्याला सलाम. अशी वेगवेगळी रत्न या ठिकाणी ज्या सुंदर व्यासपीठावर आहेत. म्हणूनच मी शेवटी एवढं म्हणेन, या सुंदर विचाराने आणि सुंदर फुलांनी नटलेलं हे व्यासपीठ आणि तुमच्या लेखणीचा गौरव करणारा हा सुंदर असा सोहळा, अर्थातच देह मंदिर चित्त मंदिर एक वही प्रार्थना, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. इन्हीं शब्दों के साथ धन्यवाद. प्रथम स्वागत करते. आणि आजचा जो काही पुरस्काराचा कार्यक्रम आहे यासाठी वेगवेगळ्या स्तरातून पुरस्कारासाठी नावं आलेली होते. कथासंग्रह होते, कविता होत्या, त्याचबरोबर कादंबरी होत्या. आणि सरांनी आम्हाला सांगितलं होतं की, मला तर सांगितलं होतं की एकच नाव द्यायचं. आणि एक परीक्षक म्हणून जेव्हा वाचताना, म्हणजे प्रत्येक वेळेला आपण परीक्षक म्हणून जेव्हा वाचतो आणि एक वाचक म्हणून वाचतो त्यामध्ये खूप मोठा फरक असतो. कारण परीक्षक म्हणून वाचत असताना एकच मी कथासंग्रहाचं परीक्षक केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये एकच कथासंग्रह काढणं हे मला इतर लेखकांच्यावर अन्याय केल्यासारखं होईल असं वाटत होतं. कारण कथामध्ये जर आपण बघायला गेलो तर ग्रामीण कथा असू शकतात, वैचारिक कथा असू शकतात, सामाजिक कथा असू शकतात, त्याचबरोबर विनोदी कथा असू शकतात, वैज्ञानिक कथा. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कथामध्ये मी एकच नंबर कसं काढणार माझ्यासमोर. कारण प्रत्येक कथासंग्रह हा एकापेक्षा एक सरस होता. पण अक्षरशः इतकं चांगल्या कथा लेखकांनी लिहिलेल्या आहेत. अगदी फ्युचरमॅनचे
लेखक इथं असतील तर फ्युचरमॅन हे कथासंग्रह तर इतका सरस आहे की प्रत्येकाने वाचलं पाहिजे की फ्युचरमॅन कसा असू शकेल. म्हणजे फ्युचरमॅन म्हणजे आपल्या समोरच्या समस्याच आहे. म्हणजे अगदी ब्रेनमध्ये एखादी चिप असेल, मायक्रो चिप, म्हणजे ते वाचताना ही कल्पना कशी काय सुचली असेल. म्हणजे सुचतं प्रत्येकाला, पण तितक्याच ताकदीने आपल्याला लिहिता आलं पाहिजे. आणि त्या ताकदीनं इथल्या प्रत्येक लेखकानं लिहिलेलं आहे. आम्हाला 2 ते 3 क्रमांक काढण्याचं, शेवटी मी सरांना म्हटलं की सर मला 2 तरी क्रमांक काढू द्या. आणि त्याच्यामध्ये वैष्णवी मॅडमांच्यावर अन्याय झाला, कारण 3रा क्रमांक मी वैष्णवी मॅडमांच्या कथासंग्रहाचा दिला होता. तर त्याच्यामध्ये मी आहे हा पण एक कथासंग्रह आहे की बाबा समाजामध्ये, आता सरांनी सांगितलं की, युवराज कदम सरांनी सांगितलं की समाजामध्ये अशी आता परिस्थिती येईल की खूप मोठी विषमता असेल. म्हणजे एक तर अति श्रीमंत आणि एक अति गरीब अशी मोठी विषमता असेल. तर मला असं वाटतं की भविष्यामध्ये लेखकांनी जी काय समाजामध्ये वेगवेगळ्या ज्या काय आता समस्या आहेत त्याच्यावरती लिहिणं गरजेचं आहे. जसं की आता उच्चभ्रू परिस्थितीमध्ये असणारी मुलांचा जर तुम्ही मानसिकतेचा विचार केला तर ती मुलं एकाकी पडलेली आहेत, नैराश्यामध्ये आहेत. म्हणजे दिसताना तुम्हाला सोशल मीडियावरती ते अगदी खूप हसत खेळत दिसतील. अगदी प्रत्येक लोक ज्यांच्याकडे सरांनी सांगितलं जसं पैसा वगैरे सगळं आहे पण सॅटिस्फॅक्शन नाही आहे. तर मला सर्व लेखकांना एक विनंती करावीशी वाटते की सर्वांनी की जी लोक नैराश्यामध्ये आहेत त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी किशोर वयाच्या मुलांना किंवा आताची जी जसं 50 नंतरची जी 60 नंतरची जी लोक आहेत त्यांच्यासाठी काय करता येईल का, काय लिहिता येईल का, काय वेगळं करता येईल का, हे करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्याच स्तरावरती मी आहे हा एक कथासंग्रह आहे ज्यामध्ये आपण कितीही डगमगलो तरी आपल्याला मी आहे असं म्हणणारं कोणीतरी असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी आहे हा कथासंग्रह सुद्धा उत्कृष्ट आहे, प्रत्येकाने वाचा. त्यामुळं इथं जे लेखक कवी आहेत त्या सर्वांचं मी इथं अभिनंदन करते. जरी एखाद्याचं इथं सत्कार होत नसला म्हणून काय झालं तर ते पुस्तक सरस आहे असं होऊ शकत नाही की आम्हाला काही मर्यादा होत्या, त्यामुळं त्या मर्यादामुळे आम्ही तुम्हाला तुमच्या पुस्तकाला न्याय देऊ शकलो नाही. त्यामुळं प्रत्येकाचं अभिनंदन. आणि आणखी एक गोष्ट मला इथं सांगावीशी वाटते की युवराज कदम सर आणि वनिता कदम यांची आमचे घरगुती संबंध आहेत. अगदी 3-4 वर्ष झालं. सरांनी जसं सांगितलं की अति श्रीमंत आणि अति गरीब अशी जी काही विषमता, तर सर ह्या 2-3 वर्षामध्ये सर आणि मॅडमनी सुद्धा म्हणजे इतकी वाईट वेळ कुणावरही येऊ नये अशा वाईट वेळेतून सुद्धा त्यांनी इथपर्यंत प्रवास गाठलेला आहे. आणि त्यांच्याकडे तुम्ही बघून खूप साऱ्या गोष्टी शिकू शकता. की आता समाजामध्ये मी बघत असते की बाबा पुरस्काराचा कार्यक्रम म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आता की आता कोविड नंतर काय परिस्थिती आहे. आणि आताचा पुरस्काराचा कार्यक्रम सरांनी अगदी देणग्यातून किंवा लोकांनी स्वतःहून मदत केलेल्या गोष्टीतून ही वाचन संस्कृती चळवळ चालू ठेवलेली आहे. त्यामुळं त्या दोघांचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. त्यामुळं मला असं वाटतं की भविष्यात तुम्हाला कधीही कोणाला वाटलं की बाबा ह्या वाचन संस्कृतीला मदत करणं गरजेचं आहे तर खरोखर सढळ मनानं मदत करा अशी मी तुम्हाला विनंती करते. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित आपण सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. खरं तर आतापर्यंत सगळ्यांनी सगळं बोलून झालेलं आहे आणि मला 2च मिनिटं मिळालेली आहेत. त्याच्यामुळे 2 मिनिटांमध्ये माझं मनोगत सांगणार आहे. वाचनकट्टा ही एक आगळी वेगळी चळवळ युवराज कदम यांनी सुरू केलेली आहे. मनगुत्तीसारख्या छोट्या गावातून येऊन त्यांनी हा प्रवास
अत्यंत दर्जेदारपणे सांभाळत आपल्या समोर उभा केलेला आहे. युवराज सरांचा आणि माझा परिचय ते कोल्हापूरला आल्यापासून आहे आणि ही वाचनकट्टा ही चळवळ आकार घेताना त्याची साक्षीदार मी आहे, ती पाहिलेली आहे. या वाचनकट्टा संस्थेकडून अनेक सामाजिक उपक्रमही युवराज सर राबवतात आणि ते यशस्वी करून दाखवतात. त्यांना त्यांच्या परिवाराची साथ आहे, विशेषतः वनिता. कुठल्याही प्रसंगात ती खंबीरपणे युवराज सरांच्या पाठीमागे असते. तर आता जी कामगिरी माझ्यावर सोपवली होती त्याविषयी बोलते. परीक्षण करताना मलाही अतिशय अवघड गेलेलं आहे, कारण अत्यंत दर्जेदार पुस्तकं स्पर्धेसाठी आली होती. विशेष म्हणजे इला माटे यांना पुरस्कार मिळाला आहे आणि त्यांची आई गीता जोशी, ह्या दोघी स्पर्धेमध्ये होत्या, आई आणि मुलगी. खरं तर हे प्रथमच घडते असं मला वाटतं. तर त्यात मुलीने बाजी मारलेली आहे, मुलीला नंबर मिळालेला आहे, पण आईलाही नंबर मिळालेला होता. पण सरांच्या मर्यादेमुळे त्यांना आपण नंबर देऊ शकलो नाही, पण त्यांचाही 3रा नंबर होता आणि खरोखरीच नंबर काढणं अतिशय कठीण होतं. तरी त्यातल्या त्यात अगदी काटेकी टक्कर म्हणल्यासारखं असं परीक्षण करून नंबर काढलेले आहेत. इपळाप कादंबरी, जिला प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. अत्यंत सुंदर कादंबरी, वाचताना डोळ्यामध्ये पाणी येतं. प्रत्येक काही प्रसंग तर वाचताना मी 10 मिनिटं थांबून पुढचा प्रसंग वाचलेला आहे. अत्यंत उत्कृष्ट कादंबरी. पण मला लेखकाला एवढे सूचना करायची आहे की ग्रामीण शब्द जे शहरी लोकांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये वापरले जात नाहीत हल्ली, त्याविषयी जरा त्यांनी एक थोडीशी मागच्या बाजूला सूची देणं आवश्यक होतं. ही एकच तेवढी त्यांना माझी सूचना आहे. दुसरं म्हणजे डॉक्टर इला माटे. डॉक्टर असताना काय काय आपल्याला व्यवधान सांभाळून लेखन करावं लागतं, जे डॉक्टरांच्या सहवासात आहेत किंवा डॉक्टर आहेत त्यांना माहीत आहे. तर त्यांनी आपला हा व्याप सांभाळून अजन्माच्या जन्मकाळा अतिशय सुंदर कादंबरी दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे डॉक्टरी संज्ञा ज्या काही आहेत त्याही मागच्या बाजूला त्यांनी सांगितलेल्या आहेत. ते मला त्याचं एक विशेष कौतुक वाटलं. खरं तर अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे वाचन ही सुद्धा माणसाची एक महत्वाची गरज आहे. फक्त माणसंच नाही, पुस्तकच नाही तर माणसं पण वाचली पाहिजेत असं मला वाटतं. आपला भोवताल वाचला पाहिजे, त्याच्यामुळं आपण जास्त समृद्ध होतो आणि अत्यंत खोल लिखाण करू शकतो. त्यामुळं फक्त पुस्तकच नाही तर आपल्याला भेटणारी माणसं पण आपण वाचली पाहिजे. वटवृक्षाचं बी अत्यंत छोटं असतं, म्हणजे मोहरीपेक्षा जरा छोटं असतं, पण त्याचा केवढा विशाल वृक्ष होतो. त्याप्रमाणे ही युवराज सरांनी सुरू केलेली चळवळ अतिशय छोटी होती, पण आता त्याचा विशाल वृक्ष होताना मी पाहते आहे. आणि अजून मोठा वृक्ष हो, अनेक पारंब्या फुटो ही सदिच्छा. आणि मला त्यांनी गद्य विभागाचं परीक्षण करण्यासाठी माझी निवड केली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, खूप आभार. खरं तर आभार हा औपचारिक होतो, आभार काही मागणं मला बरं वाटत नाही आहे. असेच त्यांनी उपक्रम नेहमी करावेत, अशा चळवळी राबवाव्यात आणि त्यांना सतत यश मिळावं हीच सदिच्छा इथं मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत त्यांना सांगते. आणि उपस्थितांचे आणि ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत त्यांचे आणि ज्यांनी स्पर्धेत भाग घेतला आहे या सगळ्यांचं अभिनंदन करते आणि माझे 2 शब्द इथेच थांबवते. धन्यवाद. व्यवस्था कशी असते याचं एक उत्तम उदाहरण. 1 महिन्याचा अवधी दिला युवराज आणि कविता सरांच्या परीक्षणासाठी.
आणि मी सलग 15 दिवस सगळ्या कविता वाचत होतो आणि निकाल दिला आणि सूत्रसंचालकांनी सांगितलं 2 मिनिटात मनोगत मांडा. पण एकूण सगळा वेळेचा हा सगळा कार्यभार बघता युवराज कदम यांनी कविता संग्रहाचं परीक्षण करण्याची मला संधी दिली, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि जवळजवळ 70 कविता संग्रह मला वाचता आले. त्यातले जवळजवळ 40 कविता संग्रह मी पूर्वीच खरेदी केलेली होती माझ्याकडे, त्यामुळे ते नजरेसमोरून गेलेले होते. आणि पुन्हा एकदा नवीन काही एक 28 कविता संग्रह मला वाचता आले. 4 कविता संग्रह जे त्यांनी पुरस्काराला गृहीत धरले, म्हणजे मी त्याच्याशिवायही काही नावं दिली होती त्यांना, पण ही जी 4 आहेत ती 4 कविता संग्रह घामाची ओल धरून आबासाहेब पाटील, उमलावे आतोनीच प्रतिभा सराफ, स्वातंत्र्यानंतर आजही आनंद बल्ला आणि चौथा एक कविता संग्रह एक ते सोबत वैष्णवी अंदुरकर, असे 4 कविता संग्रह आहेत. या पुरस्कार विजेत्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ज्यांच्यामुळं या कवितांना पुरस्कार मिळाला असे जे सहभागी कवी आहेत त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो. कवितेकडं मी स्वतः गंभीरपणानं बघणारा माणूस आहे. काही लिहितो कविता अधूनमधून. मला रंजिश नावाचा हिंदी कवी आठवतो, त्यांची 2 ओळी आहेत, 2 ओळीचीच कविता आहे. अंधेर कर दो सोना चाहता हूँ, अंधेर कर दो सोना चाहता हूँ, चादर ओढ़ के रोना चाहता हूँ. हे दुःख कशाचं आहे, कसलं दुःख आहे ते कवीलाच का कळतं, ते कवीलाच का पडतं. कथाकारांमध्येही आहे, कादंबरीकारांमध्येही आहे, नाटकामध्येही आहे. पण कवीची जी संवेदनशीलता जागी असते ना ती फार महत्वाची आहे. आज परिस्थिती इतकी वाईट आहे, संवेदना बोथट झाल्याचा काळ आहे. त्याचं उदाहरण मगाशी दिलं युवराजने की दारूला पैसे दिले नाहीत म्हणून आईचे तुकडे करणारा मुलगा भेटतो. माझ्याकडे तशी कितीतरी उदाहरणं आहेत, किंवा कोरोनाच्या काळातलं उदाहरण दिलं. ही सगळी संवेदनशीलता नाहीची झाल्याची उदाहरण आहे. अशा काळात ज्या कवितेनं एक काळजावर घाव घालावा, उदाहरणार्थ आबा पाटलांच्या कवितेमध्ये घामाची ओल धरून या कवितेमध्ये एक मोनालिसा नावाची कविता आहे. आणि मोनालिसाचा चेहरा याचा शोध घेणारे कित्येक पिढ्या गेल्या. पण मोनालिसा तू अशीच हसत राहा, आणि त्या कवीची नजर बघा. मोनालिसा तू अशीच हसत राहा जशी आईनं चुली पुढे भाकरी लावल्यावर त्याला चांदणं फुटल्यावर भाकरी हसावी तशी. हा जो प्रतिमेचा धागा सापडतो ना तिथे कविता सापडते. त्यामुळं कवितेकडं अशा पद्धतीनं बघणाऱ्या या सगळ्या 4ही कविता संग्रह होते. त्यामध्ये भरपूर प्रतिमा आहेत. स्त्री विश्व ज्याला आपण म्हणतो, प्रतिभा सराफांच्या कवितेमध्ये उमलावे आतोनीस मध्ये स्त्रीचं दुःख अगाध आहे. पण म्हणून काही तिनं फक्त उगाळतच बसावं का, त्याच्यावर काहीतरी भाष्य केलं पाहिजे. आणि स्त्री सजग आहे, सुदृढ आहे, भविष्याकडं उत्सुकतेनं बघणारी आहे, याचा एक परिपाठ जसा असावा तसा तो त्या कवितेमध्ये आहे. म्हणून मला तो कविता संग्रह फार महत्वाचा वाटतो. स्वातंत्र्यानंतर आज काय चाललंय, स्वातंत्र्य प्रत्येकाला हवं आहे. आपण कागदोपत्री आणि मांडतो की 1947ला मला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. स्वातंत्र्यानंतरचं आजचं भयावह चित्र काय आहे, का घडते या स्वातंत्र्यानंतर एखादी मणिपूरची घटना, मग आपण कुठे आहोत, का घडते आईचा खून केला जातो, पोराकडून बापाचा खून केला जातो, आपल्या पत्नीचा सहजगत्या खून केला जातो, नातेवाईकांचा सहजगत्या खून केला जातो. हे का घडतं, म्हणजे नेमका मृत्यू स्वस्त आहे म्हणून कळत नाही की जगणं अवघड आहे म्हणून कळत नाही. अशा एका उंबरठ्यावर उभी असलेली कविता की स्वातंत्र्यानंतर आजही ही जी संवेदनशीलता आहे ती दिसते.
आणि शेवटचा जो कविता संग्रह आहे एक एक ते सोबत, त्या कविता संग्रहामध्ये स्त्रीच आहे, त्या स्त्रीच्या दुःखाभोवती आणि स्त्रीच्या एकूण वर्तुळाकडे बघण्याची एक भाषा जी आहे ती भाषा मला फार महत्त्वाची वाटते. मी अनेक प्रतिमांसह काही याच्यामध्ये मी ते पण काढलेलं होतं, पण मला नेमकं कारण 2 मिनिटात ते बसलं पाहिजे आणि 2 मिनिटात हे एवढं बसत नाही, कारण कविता एवढी सोपी नाही. शंकर वैद्यांनी 2च ओळी लिहिल्या होत्या आणि मग अख्खी कविता आणि अख्खं आईचं विश्व त्यांनी मांडलं होतं. त्या आईचं प्रेत असं उचलून निघालेले आहे. बाई कुठे आहे ते कळत, बाई कुठे आहे किंवा पुरुष कुठे आहे. बाई रडून मोकळी होते, पुरुषाला रडता येत नाही. अशा वेळेला शंकर वैद्य लिहितात, प्रेत उचललं गेलं त्यावेळेला, मॅडम प्रेत उचललं गेलं त्यावेळेला शंकर वैद्यांनी एवढंच लिहिलंय, आई अशी कुठे निघाली कळत नाही. आई अशी कुठे निघाली कळत नाही, आतून कडी घातल्यासारखी बोलत नाही. ज्याला आतली कडी कळते त्याला कविता कळते, यावर माझा विश्वास आहे. अशा आंतरिक संवेदनांना वाटा करून देणाऱ्या या कविता वाचण्याची संधी यांनी मला दिली. पुन्हा एका हिंदी कवीची आठवण करून देतो आणि थांबतो. कामगार जो असतो, घरात काम करणारा पोऱ्या, तो किती घाबरत घाबरत आयुष्य जगत असतो. त्या एका हिंदी कवी झालेले, सो जाता है वो मालकिन की गालियां खाकर, सो जाता है वो मालकिन की गालियां खाकर, सबके नसीब में माँ की लोरिया नहीं होती, सबके नसीब में माँ की लोरिया नहीं. असं कवितेकडे बघण्याची संवेदनशील दृष्टी सर्व कवींना यावी अशा प्रकारच्या शुभेच्छा मी देतो. आणि मला या काव्यसंग्रहाचं परीक्षण करण्याची संधी आणि इथं बोलण्याची संधी दिली याबद्दल मी मनस्वी आभार मानतो. तर आजचा आदरयुक्त नमस्कार. एक छोटंसं लहान मूल असतं आणि जेव्हा ते पहिलं पाऊल टाकतं आयुष्यातलं, तेव्हा आई हात पुढे करून त्याला पटकन पकडते आणि एक पापा घेते. आपण सगळ्यांनी हे अनुभवलेलं आहे. आणि ते मूल तितक्याच भरोशावर दुसऱ्यांदा परत पाऊल उचलतं आणि पाऊल टाकतं, कारण त्याला 2 गोष्टी माहीत असतात की आई आपल्याला धरणार आहे, पडू देणार नाही, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक पापा देणार आहे. तर हा पापा हे त्याच्या आयुष्यातलं पहिला पुरस्कार किंवा बक्षीस असतं. आणि केवळ त्या बक्षिसासाठी तो परत परत पाऊल उचलतो, तो चालतो, तो धावतो, तो पळतो आणि तो आयुष्यात प्रगती करतो. तर मला असं म्हणायचंय की कोणत्याही वयातला कोणताही माणूस असो, त्याला छोट्यातला छोटा पुरस्कार जरी मिळाला तरी त्याला खूप मोठा आनंद होतो. आणि तो आनंद आम्हा सर्व पुरस्कारार्थींना आपण दिलेला आहे. याबद्दल वाचक क्षेत्राचे मनापासून आभार मानते. आणि फक्त एक गोष्ट सांगते की आपण हा पुरस्कार पुस्तकांच्या स्वरूपात दिलेला आहे. आतापर्यंत मला आयुष्यात जेवढे पुरस्कार मिळाले, पुस्तकांसाठी 70 पुरस्कार मिळाले आणि 70च्या 70 पुरस्कारांच्या ज्या काही रक्कमा मला मिळाल्या त्याची मी पुस्तकच खरेदी केली. त्यामुळे आपण हे पुस्तक आम्हाला दिलीत याचा मला खरंच आनंद आहे. सर्वांचे आभार, धन्यवाद. यानंतर क्षितिजा ताई यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत मांडावं. आदरणीय व्यासपीठ आणि हे उपस्थित सन्माननीय, सर्वप्रथम मला पुरस्कार दिला गेला याचं आश्चर्य वाटलं, कारण इतकी मोठी कामगिरी नमस्कार इतकी मोठी कामगिरी मी अजून आयुष्यामध्ये खरंच केली आहे का असा प्रश्न मला उपस्थित झाला जेव्हा युवराज सरांनी मला या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवलं. खरं तर विशेष पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर जबाबदारी वाढली आहे की इथून पुढे अजून काहीतरी चांगलं आपण केलं पाहिजे आणि ह्या जबाबदारीची जाणीव मला युवराज सरांच्या वाचनकट्टा संस्थेने करून दिली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. यानंतर इतक्या मोठ्या माणसांकडून तुमचा सन्मान होणं यासारखी महत्त्वाची गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये काय असू शकते.
2023 हे माझ्या आयुष्यामधलं खऱ्या अर्थानं सुवर्ण वर्ष आहे असं मला वाटलं, कारण माझा सत्कार हा युवराज्ञींच्या हस्ते झाला, माझा सत्कार हा पवार सरांच्या हस्ते झाला आणि जे इतर मान्यवर आहेत, घाळी सर, निर्मळे मॅडम, आपल्या तहसीलदार मॅडम यांच्या हस्ते सत्कार होणं यासारखी कौतुकास्पद बाब माझ्या आयुष्यामध्ये घडली, याबद्दल मी परत एकदा युवराज सरांचा धन्यवाद म्हणते. खरं तर विशेष पुरस्कार हा युवराज सरांना आपण सर्वांनी दिला पाहिजे, कारण त्यांचं जे हे कार्य आहे, मी आई मगाशी म्हणाली त्याप्रमाणे की अगदी सुरुवातीपासून त्यांचं कार्य आम्ही पाहतोय. त्यांनी जेव्हा ही संस्था सुरू केली, ती रुजू झाली, तेव्हापासून आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. मी कित्येक वेळा वाचन कट्ट्यामध्ये सहभागी झाले, मी कित्येक वेळा माझे मनोगत, माझ्या पुस्तकांबद्दलचं ज्ञान वाचन कट्ट्यामध्ये व्यक्त केलेलं आहे आणि अशा व्यासपीठावरती अनेक वेळा सरांनी मला संधी दिली, कधी कधी कार्यक्रमाचं निवेदन करण्याची संधी मला मिळालेली आहे. त्यामुळे अनेक वेळा त्यांनी मला जी संधी दिली, तर मला आज या व्यासपीठावरती उभं राहून असं असं वाटतं की खरा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती ती आहे, कारण त्यांनी ज्या परिश्रमामधून आणि ज्या खडतर आयुष्यामधून मार्ग काढत ही वाचन कट्टा संस्था इतक्या मोठ्या प्रमाणावरती आणून ठेवलेली आहे, याचा आदर्श आपण सगळ्यांनीच घेतला पाहिजे. आणि आयुष्यामध्ये कितीही खडतर गोष्टी आल्या, लोकमान्य टिळकांनी म्हणलेलं होतं की माझ्यावरती आभाळ जरी कोसळलं तरी त्या आभाळावरती पाय रोवून मी उभा राहील, आणि अशा प्रकारे त्यांनी स्वराज्याचा मार्ग आपल्याला दाखवला होता. अशीच काही व्यक्तिमत्व आजही आपल्या समोर आहेत आणि त्यापैकी युवराज सर आणि त्यांच्या संस्थेमध्ये काम करणारी इतर लोक. मगापासून सर आणि वनिता मॅडमचं नाव घेतलं जात आहे, पण ह्या संस्थेचे उपाध्यक्ष असणारे म्हणजे संतोष वडे, तो खरं तर माझा मित्र आहे आणि यांनी या संस्थेसाठी किती प्रयत्न आणि किती एफर्ट्स घेतले ते मला माहिती आहे. खरं तर त्यांचं पण कौतुक होणं गरजेचं आहे. तर इतर संस्थेमध्ये काम करणारी अनेक मंडळी, त्यांचेही मी आभार मानते, कौतुक करते. हा पूर्णविराम नाही, तर हा स्वल्पविराम आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ह्या स्वल्पविरामानंतर पुन्हा एकदा पूर्णत्वाकडे जाण्याचा प्रवास अजूनही चालूच राहणार आहे आणि तो अखंड चालू राहावा, यामध्ये तुमच्या सगळ्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. अशा संस्था आपल्यासमोर आहेत आणि ते समाजासाठी काहीतरी करू पाहताय, तर त्यासाठी आपण आपलं योगदान, फूल नाही फुलाची पाकळी, जे काही तुम्ही करू शकता ते करून या संस्थेसाठी काम करणं खूप महत्त्वाचं आहे. तर असे हात पुढे यावेत आणि त्यांनी मदत म्हणून सरांच्या पाठीमागे उभं राहावं आणि असं मी आवाहन करते आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद मानते. धन्यवाद, खूप धन्यवाद. नमस्कार माननीय व्यासपीठ, नमस्कार श्रोत्यांना नमस्कार. मी चला लडाखला हे पुस्तक लिहिलं. लडाखला तर आम्ही सहज जाऊन आलो, कारण माझ्या मुलाचंच पोस्टिंग तिथे होतं. पण पुरस्कार घेण्यासाठी सातारून कोल्हापूर 2-2.5 तासात कसं यायचं हा प्रश्न 2-3 दिवस खूप निर्माण झाला. आणि आम्ही जो कट्टा सरांनी स्थापन केला होता, त्याच्यावर घ्यायचा का नाही कार्यक्रम, हो का नाही. मग आता मला तर हे खूपच हास्यास्पद वाटायला लागलं की आपण एवढ्या लांब भारतभर फिरलो, अक्षरशः स्कूटरवर आम्ही भारत भ्रमण केलेले आणि इथून तितके यायला. पण माझ्या नशिबामध्ये संयोगिता राजेंच्या हस्ते बक्षीस घ्यायचं होतं, त्यामुळे पावसाने सुद्धा उघडीप दिली आणि आई अंबाबाईने हा सगळा कार्यक्रम व्यवस्थित करण्यासाठी सर्वांनाच आपल्याला सहकार्य केलं. जेव्हा चांगलं काही करायचं असतं तेव्हा देव सुद्धा पाठीशी उभा राहतो. मला लडाख खूप बघायचं होतं आणि पहिल्यांदा आम्ही गेलो त्यावेळेला मी सिरियस झाले. मग नंतर मला इतकं ते बघायचं इतकं मनात होतं की नेमकं माझ्या मुलाचं पोस्टिंग तिथे झालं. मग मी कशाला चान्स सोडते, आणि माझ्या मुलाने काय आता ही बाई काय ऐकणार नाही, म्हणून आम्हाला सगळं लडाख फिरवलं. आपल्याला लडाख आपला देशाचा भाग आहे हे आत्ता कळलेलं आहे आणि आपल्याला लडाख बघायला सगळ्यांनी जा. माझं पुस्तक वाचून बऱ्याच जणांनी कसं जायचं असं विचारलं, त्यातले किती जण गेले माहीत नाही. पण धन्यवाद देते मी सगळ्यांना. थँक्यू. पहिल्यांदा मला परीक्षकांना धन्यवाद द्यायचे. एवढी पुस्तकं वाचायचं त्यांच्या धाडसाला मनापासून सलाम. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि समोर जमलेले प्रतिनिधी, खरं तर हा पुरस्कार मला घेण्यात पण मी मोठा आहे की नाही मला समजत नाही, कारण याच्यापुढे लिहिलेलं माझं साहित्य असेल
हाच दे की माईक सरळ याचा तो कुठे गेला पलीकडे मॅडमकडे ह्याचाच दे माईक तो घे इकडे दोन्ही घे हां कादंबरी असेल घुंगरू असेल किंवा भविष्यामध्ये माझा एक महाल नावचा एक कथासंग्रह तो असेल ते माझ्या हातून एक छोटीशी घडलेली साहित्य सेवा किंवा साहित्याचा सन्मान म्हणून मी हा पुरस्कार स्वीकारतो. मी पोलीस शाखेमध्ये पोलीस सदस्य म्हणून काम करत असताना भरपूर गोष्टींचा अनुभव मी घेतला. कठीण गुन्ह्यांचा शोध लावला आणि करत असताना मी कुठेतरी या गोष्टींची नोंद ठेवत होतो, लिखाण करत होतो त्या गोष्टीबद्दल आणि त्या लिखाणातून एक स्फूर्ती घेऊन माझ्या हातून घुंगरू या कादंबरीचं लिखाण झालं. घुंगरू ही कादंबरी वाचनकर्ता यांनी प्रकाशित केली. या कादंबरीला गेल्या वर्षी करवीर साहित्य परिषदेचा कादंबरी विभागाचा प्रथम पुरस्कार मला मिळाला. हा दुसरा पुरस्कार मला मिळतो. हा पुरस्कार घेताना मला खूप आनंद होतो, कारण हा पुरस्कार माझ्या पुढच्या लिखाणासाठी एक फार मोठं बळ आहे, ताकद आहे माझी, असं मी समजतो. या कार्यक्रमाचे आयोजक यांना मी धन्यवाद देतो. माझ्यासारख्या नवोदित लेखकाला त्यांनी संधी देऊन कुठल्या तरी नाक्यावर, कुठल्या तरी चौकात, कुठल्या तरी रस्त्यावर हातात लाठी घेऊन शिटी वाजवत उभे असलेल्या माझ्यासारख्या पोलिसाच्या कलेचं त्यांनी कौतुक केलं आणि माझी ही कादंबरी छापली. तर त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. मला मिळालेल्या पुरस्काराबरोबर इतरही लेखकांना या ठिकाणी पुरस्कार मिळालेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो आणि मी इथेच थांबतो. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि आदरणीय आणि इथे उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी, नातेवाईक वगैरे, येथील कोल्हापुरातील मित्र, खरं तर मी आता वेळ खूप झाला आहे आपल्याला कार्यक्रमाला, त्याच्यामुळे 2 मिनिटात आवरतो. आता सरांनीही सांगितलं 2 मिनिटात आवरतो, पण मी आवर्जून इथं सांगितलं होतं की मला 2 मिनिटं बोलायचं आहे. त्याचं कारण असं, शाहू महाराजांच्या या भूमीमध्ये माझा सत्कार होतोय, ही एक माझी खूप मोठं माझ्यासाठी सन्मान आहे. कारण मी 2013ला ज्यावेळी येथे आलो त्यावेळी एका व्यक्तीच्या समोर उभा राहून मी बोलू शकत नव्हतो, असा व्यक्ती होतो मी. अशा चिखल्याचा गोळा ज्यावेळेस घडत असताना असे लोक माझ्यासोबत होते, त्यांच्या संगतीनं मी घडलो आणि आज या मातीमध्ये आणि या शाहू स्मारकमध्ये, म्हणजे मी सरांनी मला ज्यावेळी कॉल केला होता येणार का, तुमचा सन्मान आम्ही करतोय. सर कार्यक्रम कुठं आहे? शाहू स्मारकमध्ये आहे. मी लगेच सरांना हो म्हणून सांगितलं, कारण या शाहू स्मारकमध्ये अनेक व्याख्यानं, अनेक कार्यक्रम ऐकले आतापर्यंत आणि तिथेच माझा सत्कार होतोय आता इथे. आणि याच्यामध्ये मला आनंदाची एक गोष्ट अशी सांगायची की या सत्काराला आता माझे सासू सासरे, माझी मेहुणी, माझ्या घरातील सर्व लोक आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी घडलो ते महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले सर इथं उपस्थित आहेत. हाच माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. आणि युवराज कदम सर, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. असेच तुम्ही आमच्यासोबत कायम राहा आणि तुमचे असे कार्यक्रम अनेक होत, याच माझ्या सदिच्छा आणि शुभेच्छा राहतील. खूप खूप धन्यवाद. आपण कोणी घाबरू नका, सगळ्यांना 2 मिनिटं दिलेत. मी 2 सेकंड किंवा 20 सेकंडमध्ये संपवायचा प्रयत्न करते. मला हे खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे की आज आपण मला इथं वाचनकट्ट्यांनी मला इथं बोलवले, फक्त सुवर्णाताईंनी म्हणलं म्हणून नाही, कारण की ज्या घराण्याची मी सून आहे आणि त्या घराण्याचं जे कार्य आहे समाजाप्रती, त्या घराण्याचा मान म्हणून आपण मला इथं बोलवले आणि त्यासाठी मी आपल्या सर्वांचं मी आभारी आहे. आदरणीय विचारपीठ आणि इथं बसलेले सगळे साहित्यिक, आपल्या सर्वांना मी अभिनंदन करते, कारण की मला वाटते जास्तीत जास्त लोक जे आहेत त्यांना आज इथं सत्कार मिळालेला आहे. सो आपल्या सर्वांचं अभिनंदन. मला पहिले वाटलं जेव्हा स्वर्णाताई म्हणले आणि युवराजांनी सांगितलं की मी ह्या कार्यक्रमाला जावं का, कारण की एवढा आपण अभ्यासू लोक आहात इथं. मी अजून माझ्या जीवनात एवढा अभ्यास करायचा आहे, अजून त्याची सुरुवातच झालेली आहे म्हणायला काही हरकत नाही. पण जेव्हा युवराज तुमचं प्रास्ताविक ऐकलं मी आणि तुम्ही म्हणला तुमचं प्रास्ताविक खूप मोठं आहे, चुकीचं आहे, खूप छान प्रास्ताविक होतं. कारण की तुमचं पूर्ण, मी जितके पण फोन अमर आणि पूनमला आपल्याला करायला लावले ते ह्याच्यासाठीच की मी ज्या कार्यक्रमात जाते ते त्यांचं कार्य काय हे माहीत असणं गरजेचं आहे.
म्हणजे तरच आपण तो आदर ठेवतो त्या कार्यक्रमाच्या प्रती, त्या लोकांच्या प्रती, त्यांनी जी चळवळ चालवलेली आहे त्याच्या प्रती. आणि खरोखर मला खूप अभिमान आणि आदर आहे आपल्या ह्या कार्याप्रती. आपल्या पत्नींचं आणि आपल्या सगळ्या टीमचं खरोखर कौतुक आहे. वाचन एक अशी गोष्ट, सगळ्यात पहिले मी सुवर्णाताईंचं बोलते. ज्या पुस्तकासाठी त्यांना आपण आज इथं, त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, पण सुवर्णाताईंना ज्या पुस्तकासाठी आज, इंदुमती राणीसाहेबांच्या पुस्तकासाठी जे आज इथं सत्कार करण्यात आलेला आहे, ते पुस्तक आपण सर्वांनी आवर्जून वाचावं. त्याच्या मागचं कारण आहे, जसं आता एका सरांनी सांगितलं की शाहू स्मारकमध्ये आपला सत्कार होतो, ह्याच्यासाठी आपण इतकं आनंदित झाला. स्वाभाविकच आहे, कारण की शाहू महाराज हे एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे जे आपल्या प्रत्येकांच्या, म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकाच्या जीवनात कुठं ना कुठं स्पर्श केलेला आहे त्यांनी. पण इंदुमती राणीसाहेबांचं पुस्तक जेव्हा आपण वाचणार आणि ज्या पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे, आपल्या डोळ्यात अश्रू येतील, आनंद वाटेल की आपला राजाचं ही एक बाजू सुद्धा होती. म्हणजे भाषणात अनेक लोक बोलतात, पण जेव्हा आपण ते भाषणात बोललेलं कृतीत उतरवतो आणि ते पण घरी अनेकांचा विरोध घेऊन, म्हणजे हे जे कार्य शाहू महाराजांनी इंदुमती राणीसाहेबांच्या प्रती केलेलं आहे, माझं म्हणणं आहे की आता आपण बोलत होता की मानवता कुठंतरी हरवत चालली आहे. मानवताचं सगळ्यात मोठं उदाहरण शाहू महाराजांनी त्या काळात दिलंय हे म्हणण्याला काही चुकीचं होणार नाहीये. सो आपण सर्वांनी ते पुस्तक आवर्जून वाचावं ही विनंती आहे. मराठी भाषा ही आपण, त्याच्यावर आपला सगळ्यात जास्त जोर आहे की ही रुजावी, हिचं संरक्षण व्हावं. अगदी बरोबर आहे आणि माझं सगळ्यात जास्त प्रेम आहे. पण मला आज जे मी इथं मराठी बोलू शकतो, मी छत्तीसगडची मुलगी, माझं शिक्षण ग्वाल्हेरमध्ये सिंध्या कन्या विद्यालयात झालं, पब्लिक स्कूलमध्ये. तर इंग्रजी त्यावेळेसची जास्त प्रचलित हे होती. आणि जेव्हा मी लग्न होऊन 18व्या वर्षी इथं आलो आणि मराठी बोलता येत होतं, पण असं नाही, थोडंसं आता पण आपल्याला वाटणार, आपण सगळेजण तर व्याकरणचे म्हणजे गुरुच आहात सगळेजण, आपल्याला माझे शब्दरचना ह्या सगळ्या वेगळ्या वाटतील. भाषा ही मला वाटते फक्त स्वतःला व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे. आणि मला वाटते मी आपल्यापर्यंत व्यक्त होऊ शकून राहिलोय, ही त्याचं कौतुक आहे. म्हणजे जे मी आज इथं येऊन तर संभाजीराजेंना मी म्हणलं, कारण की माझ्या शिक्षणात मराठी शिक्षण झालेलं नव्हतं, पण आपल्याला ज्या राज्यात राहायचं आहे आणि त्याच्या मातीशी एकरूप व्हायचं आहे, ज्या घराण्यात मी लग्न होऊन आलेली आहे, जी संस्कृती आपल्यात, माझ्या आईन पण नागपूरकर घराण्याच्या राजकन्या, मराठाच आहे मी, पण महाराष्ट्रात राहिले नव्हते मी, म्हणून ही संस्कृती मला स्वतःची करायची होती. म्हणून त्याच्यासाठी वाचनाने मला खूप साथ. म्हणून मग हा विचार करताना मला वाटलं की मी योग्य एक्झाम्पल आहे जे आपण मला इथं बोलवलेलं आहे. कारण की भाषावर कशी प्रेम करावं, कारण की मातृभाषा. मी हलू नाही का? मग युवराज तुम्ही असं पुढे बसा, म्हणजे तुमच्याकडे बघून बोलता येतं, कारण की बरेचदा तुम्हाला नाही बसा बसा. तर मातृभाषा ही जी आपण म्हणताय की आपण नुसतं मराठीच नाही, माझं म्हणणं आहे सगळ्याच मातृभाषेला प्रत्येक राज्याच्या लोकांनी तेवढं महत्त्व द्यायला पाहिजे. कारण की समाजात आपलं व्यक्तिमत्व केव्हा वाढते, जेव्हा आपण चांगलं व्यक्त होऊ शकतो, आपल्या मनातल्या गोष्टी व्यक्त होऊ शकतो, आणि त्या आपण आईच्या, वडिलाच्या, आजींच्या, आजोबांच्या समोर होऊ शकतो. कुठल्या भाषेत? आपल्या मातृभाषेत. म्हणून मातृभाषा ही टिकवलीच पाहिजे, ह्याचं संरक्षण व्हायलाच पाहिजे. मी ह्या मताचा आहे. मी पेपर ह्या माध्यमातून वाचन सुरू केलं माझं मराठी. मोठ्या महाराजांनी मला शाळेच्या एक उर्मिला टीचर म्हणून होत्या, त्यांना पाठवून दिलं आणि बाराखडी शिकवली. म्हणजे इथून मी माझी सुरुवात केली 18व्या वर्षी जेव्हा लग्न होऊन आलो. कारण की मला जेन्युनली रिस्पेक्ट द्यायचा होता या भाषेला आणि द्यायचा आहे, म्हणून मी त्याची सुरुवात केली. आणि आज मी वाचू शकते. इतिहासाची तेवढी आवड नव्हती, पण जसं जसं ह्या घराण्याचं कार्य, विचारधारा, कारण की महाराष्ट्रात खूप स्ट्रॉंग विचारधारा आहेत,
त्या विचारधारा आपल्याला पुढे न्यायच्या असल्या तर आपल्याला पण त्या विचारधारांचा पण अभ्यास करावा पाहिजे आणि हे तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे ह्या घराण्याच्या विचारधाराच्या बद्दल शंका आहे का? अजिबात नाही. पण जेव्हा त्या मी माझ्या म्हणून सांगतो तेव्हा त्याचा माझा अभ्यास नको का डिटेलमध्ये? ही आपली जबाबदारी आहे. ती वाचनातून होत असते. आणि वाचन हे माझ्या जीवनात एक यंग मुलगी म्हणून, कारण की मी 11th मध्ये होतो तेव्हा माझं लग्न झालं. संभाजीराजे सगळ्यांनी सांगितलं की शिक्षण पुढं करा, पण ते तरुण वय होतं आणि माझं शिक्षण मी पूर्ण केलं. बाळ झाले मला शहाजीराजे, आणि त्याच्यानंतर मी त्यांचं संगोपन वेळ घालवला. पण आणि तो वेळ घालवला नाही, उपयोगात आणला. आणि मग मी माझं शिक्षण शहाजीराजेंबरोबर सुरू केलं. त्यांना जी वाचनाची सवय लावली, प्रत्येक पुस्तक, एक रात्रही मला आठवत नाही, म्हणजे 6 महिन्याचे ते होते तेव्हापासून, जेव्हा मी त्यांना एक गोष्ट, एक स्टोरी वाचून झोपवलं नाहीये. ज्या दिवशी मला बरं नाही त्या दिवशी संभाजीराजेंनी वाचलेलं आहे. सो आणि जेव्हा शहाजी वाचायला शिकले तेव्हा ते पुस्तक घेऊन बसायचे, आम्ही त्यांच्या शेजारी बसायचं आणि ते पुस्तक वाचायचं. म्हणून तो छंद त्यांच्यात पण आलेला आहे. बरोबर आहे, पण ते आता थोडं म्हणजे कागदी पुस्तक कमी, पण किंडल जास्त वापरतात. पण काही हरकत नाहीये, काळाबरोबर बदलायला पाहिजे. वाचन करणं हे महत्वाचं आहे. पण मला जसं आपण म्हणलं सर, तसं मला ते पानं पलटणे, त्याचा तो जो एक स्मेल असतो पुस्तकाचा, ह्या सगळ्या गोष्टी, माझ्या पुस्तकाला माझं बनवणे, माझं नाव लिहिणे, त्याच्यात तारीख लिहिणे केव्हा सुरू केलं, त्याचे नोट्स बनवणे. प्रत्येक पुस्तकाबरोबर मला नोट्स बनवायला आवडतात. ते केव्हा कोण कुठं वापरणार मला माहीत नाही, पण मी खूप अनेक त्याचे नोट्स बनवून ठेवलेले आहेत. सो वाचन हे प्रत्येकाच्या जीवनात असायलाच पाहिजे. वाचनामुळं आपले पूर्वग्रह दूर होतात. आपण कुणाचं ऐकलेलं, कारण की आम्ही ज्या जाग्यावर आहे, फार जबाबदारी आहे ह्या जागेवरून बोलायची. जेव्हा आपण इथं बोलायला बोलवता तर खूप जबाबदारी असते, जबाबदारीने आपण बोलावं. तर बोलण्यासाठी आपण वाचन करणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. ते वाचन केल्यामुळं आपले पूर्वग्रह दूर होतात, आपल्याला विचारांना एक स्पष्टता येते आणि स्पष्टतेमुळं आपलं व्यक्तिमत्व बनते आणि त्याच्यामुळं आपण आपले तत्व हे चांगल्या पद्धतीने टिकून ठेवून आपण पुढे जाऊ शकतो. आणि वाचन करताना चौरस बाजूनी वाचन कर. दिवसात जर का इतिहास वाचत आहे तर मग मी एन्व्हायरमेंटवरचं पण काहीतरी वाचते. मी हेल्थवरचं, एवढी हेल्दी दिसत नाही आहे पण वाचते जरूर, त्याच्यावरचं त्याचा परिणाम पुढं दिसत. पण वाचन हे वेगळ्या वेगळ्या स्तरावरचं आपण करत राहावं, जेणेकरून आपली चारी बाजूनी बुद्धी चांगली आणि आपण कुठल्याही विषयात बोलू शकतो, कुठल्याही चर्चेमध्ये सहभाग घेऊ शकतो. ह्याच्यासाठी वाचन ही फार गरजेची आहे. आपले सभासद किती आहे? नाही, पण मेंबर्स किती आहेत तुमचे? नाही, म्हणजे आता जसं मला तुमचं सभासद व्हायचं तर कसं व्हायचं? मला तुमच्या ह्या चळवळचं एक भाग बनायचा आहे. तर आणि आम्ही काय करायचं त्याच्यावर येण्यासाठी? बर, ठीक आहे. माझी विनंती आहे ह्या कट्ट्यावरून की आजपासून मला आपल्या वाचन कट्ट्याचं सभासद व्हायचंय. ह्या कार्यात ज्या पद्धतीने जेव्हा आपण सांगाल जशा पद्धतीने तसं मला आपल्याला साथ द्यायची आहे. खूप छान कार्य आपलं चालू आहे आणि ते आपण पुढे घेऊन जावं ही विनंती आहे आणि ते आपण घेऊन जातच आहे छान पद्धतीने. आणि ह्याच्या त्या सभासदची फी नाही आहे आपण म्हणला, पण आपण काय करू शकता, आपण जे दादांचं पुस्तक बॅग म्हणताय ना, दर महिन्याला आपण हक्काने माझ्याकडून 2 ते 3 पुस्तकं किंवा 5 ते आकडा तुम्ही ठरवा, पण ते पुस्तक मला सांगायचं की हे आम्हाला त्या बॅगेत पाहिजे आहे आणि आजन्म आपण ते माझ्याकडून घ्यायचं. एवढीच. धन्यवाद. नमस्कार. सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही. शेवट समारोप अध्यक्षीय भाषणानं होतो या संकेत आहे. त्यानुसार आज वाचनकट्टा साहित्य पुरस्कार 2021-22 या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्या आदरणीय संयोगिता राजे महोदया, व्यासपीठावर
उपस्थित असलेले डॉक्टर विजयकुमार जगताप सर, मान्य युवराज पाटील, मान्य सरोज बिडकर मॅडम, मान्य निर्मळे मॅडम, घाळी सर, त्याचप्रमाणे तहसीलदार देशमुख मॅडम, युवराज, वाचनकट्टा समूहातील सर्व सहकारी आणि उपस्थित पुरस्कार प्राप्त लेखक, मान्यवर, श्रोते आणि साहित्यप्रेमी, खरं म्हणजे मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो की माझ्यामुळं प्रमुख पाहुण्यांना काही काळ वाट पाहावी लागली. मला यायला थोडा उशीर झाला, नियोजित वेळेपेक्षा थोडा उशिरा आपण कार्यक्रम सुरू करावा लागला आपल्याला. आणि जेव्हा मी इथं आलो तर हॉलमध्ये सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. काय बोलायचं हे मी काय ठरवून आलेलो नव्हतो. येताना सहज माझ्या पत्नीबरोबर चर्चा झाली की तुम्ही काय बोलणार आहात. मी म्हटलं तिथे गेल्यानंतर श्रोते कोण आहेत आणि त्यांची मानसिकता कशी आहे त्याच्यावर मी ठरवणार. कसं होतं की काहीतरी विचार लादायचे आपलं, म्हणजे इथं प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलंय आणि तुम्ही सहन करायचे. मला आठवतात की शाळेचे दिवस होते की तेव्हा कधी कधी आम्हाला आवडायचं नाही वक्ते काय बोलतायत किंवा आमच्या डोक्यावरून जात असे. ते आपल्याला लागू पडणारं काय आहे त्यातलं असं असेल तरच श्रोत्यांचं अवधान राहतं, लक्ष राहतं. तर मी मगापासून जे पाहतोय तर उपस्थिती काही कमी झालेली नाही. याचा अर्थ आपण सर्व साहित्यप्रेमी मनापासून इथे उपस्थित आहात. आपल्यावर हे लादलं जात नाहीये. अशा कार्यक्रमामध्ये आपण विचार मंथन करतो. कसं असतं की एक प्रश्न, आपला सर्वात जवळचा मित्र कोण? आपण व्यक्ती म्हणून कोणी मित्र असतील, बालमित्र असतात किंवा मोठेपणी आपल्याला भेटलेले कोणी मित्र असू शकतात. आपल्या व्यवसायाच्या निमित्तानं असेल, आपल्या म्हणजे समान छंद वगैरे या निमित्तानं झालेले असतील. मी नेहमी म्हणतो की माझा सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे मी स्वतः आहे आणि माझे विचार आहेत. आणि हे विचार घडण्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका ग्रंथ बजावतात. आताच माननीय संयोगिता राजे मॅडमनी सांगितलं मला तिथं बसल्यानंतर की त्यांनाही पुस्तकांसोबतच माणसे वाचण्याचाही छंद आहे. माणसे वाचणं म्हणजे काय आहे की त्यांना डिस्टर्ब न करता त्यांच्या आयुष्यातील काही भागाबाबत आपण विचार करणं, त्यांच्याशी संवाद साधणं. सहजपणे मी उल्लेख करतो, माझा स्वभाव मूळतः खूप भिडस्त असल्यामुळं मला बरेच ऑकवर्ड होतं. म्हणजे अशा कार्यक्रमामध्ये देखील मी इतक्या सहजपणे नाही वावरू शकत. बरेच कारणं असतात. आपल्या जडणघडणीतले दोष म्हणून आपण काही असेल थोडं संकोचल्यासारखं होतं. त्यामुळं एक दोन प्रकारच्या पर्सनॅलिटीज अशा असतात की इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट. इंट्रोवर्ट म्हणजे आत्ममग्न, स्वतःतच गुंतून राहणारा. तर लहानपणापासून मला मग फारसं कोणाशी बोलणं किंवा स्वतःहून कुठं पुढाकार घेऊन जाणं हे जमायचं नाही. साहजिकच बोलायला देखील म्हणजे कसं असतं की ते धाडस आतून नव्हतं किंवा तशी इच्छा व्हायची नाही. पुस्तक वाचन हा माझ्या दृष्टीनं एक ज्याला काय म्हणू की सेफ असा मार्ग होता की याच्या त्याकरवी आपल्याला जगाची ओळख होत होती. त्यामुळं मी पुस्तकामध्ये जास्त रममान व्हायचं किंवा त्यात गुंतून राहायचं. पण असा एक काळ आला आयुष्याच्या टप्प्यावर, खास करून कॉलेज जीवनामध्ये, की जिथं बरेच मित्र तुमची इच्छा असो नसो आपल्याला मिळतात आणि ती मैत्री आपली जेव्हा फुलते त्यानंतर आपल्या लक्षात येतं आपल्या व्यक्तिमत्वातील काय कमतरता असतात. पुढच्या जीवनात देखील आपण जेव्हा लोकांशी संवाद साधतो त्यावेळी देखील आपल्या महत्त्वाच्या कमतरतापैकी एक आहे की स्वतःची स्तुती आपण जास्त करत असो तर लोक आपल्यापासून दुरावतात, लांब जातात. आपल्याला सामाजिक भान असेल आणि त्याविषयी आपला विचार जर चांगला असेल, प्रखर असेल आणि तो आपल्या केवळ उक्तीतून नव्हे तर कृतीतून व्यक्त होत असेल तर लोकांचं आपल्याविषयीचं एक मन असतं ते सकारात्मक राहतं. हा वैयक्तिक अनुभव माझा आहे. वाचन करताना देखील जबरदस्तीनं काही वाचता येत नाही. म्हणजे कुणी एखाद्यानं सुचवलं हे चांगलं पुस्तक आहे वाचा, तुमची आवड नसेल तर मग तुम्हाला कदाचित त्यात इंटरेस्ट नाही राहणार, असेलही चांगलं. कोविडच्या काळामध्ये मी एक सहज प्रयोग केला. आता वाचन या बाबतीत
सांगायचं तर बालपणापासून मी करमणूक प्रधान पुस्तकं सुरुवातीला वाचली, त्यानंतर वैचारिक पुस्तकं वाचली, आपापले आवडते लेखक वगैरे असे काही प्रत्येकाचे संकेत आहेत. पण कोविडच्या काळामध्ये पुस्तकं वाचताना मी एक विचार केला की माझं इंग्रजी पुस्तकांचं वाचन बरंचसं कमी होतं. मग ती पुस्तकं वाचायची तर कुठली? मग त्यावेळेला बऱ्याच संस्थांनी जे ऑनलाईन पुस्तकं देतात त्यांनी काही पुस्तकं कोविडच्या निमित्तानं म्हणून मोफत उपलब्ध करून दिली होती ऑनलाईन. म्हणजे बऱ्याच ठिकाणाहून ती डाउनलोड करता येत होती. त्यानंतर ती फॅसिलिटी बंद झाली. मॅडमने उल्लेख केला आता तसं किंडल माझ्याकडे होतं आणि किंडलवर देखील आपल्याला काही पुस्तकं विकत घेता येत होती. मग त्यानुसार मी कोणती पुस्तकं वाचायची हे ठरवताना सहज 1-2-3 प्रकारे सर्च केला. आपल्याकडे गुगल आता आपल्या हाताशी असतं. तर भारतीय लेखकांनी लिहिलेली इंग्रजी चांगली पुस्तकं कोणती हा सर्च करताना पहिल्यांदा बेस्ट 50, बेस्ट 25, बेस्ट 10 असं वेगवेगळे सर्च केलं आणि जी पुस्तकं रिपीट होत होती त्यातली एक माझी बकेट लिस्टसाठी म्हणून मी एक 8-10 पुस्तकं निवडली. ती पुस्तकं आपण सुरुवातीला वाचायची. कारण कसं आहे की रिपीट पुस्तकं होतं याचा अर्थ कुठेतरी त्याच्यामध्ये काहीतरी एक वेगळं पण असतं आणि बहुसंख्य लोकांनी त्याला चांगलं म्हटलेलं असतं. जसं आपण आता काही ऑनलाईन विकत घ्यायचं म्हटलं तर परचेसर्स रिव्ह्यू आपण बघतो आणि रिव्ह्यू मग दोन्ही प्रकारचे असतात. तर पुस्तकाच्या बाबतीत देखील असंच आहे. तर मी इंग्रजी पुस्तकांच्या बाबतीत नवोदित होतो वाचण्यासाठी वाचक म्हणून. तर त्यातील मग काही 2-3 पुस्तकं खूप चांगली मला वाचताना आढळली. त्याच्यामध्ये मुद्दाम उल्लेख त्याचा करतोय. चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी म्हणून एक लेखिका आहे. तर त्यांचं पॅलेस ऑफ इल्युजन्स नावाचं खूप छान पुस्तक आहे. आता या पुस्तकाची नायिका द्रौपदी आहे. महाभारतातलाच त्यामध्ये म्हणजे कादंबरी जरी असली तरी एक नॅरेटिव्ह पद्धतीनं खूप चांगलं घेतलं. जसं मृत्युंजयमध्ये ती पात्र आपल्याशी संवाद साधतात तसं ते इंग्रजीमधून ही मुख्य प्रमुख पात्र आपल्याशी सहजरित्या संवाद साधतात. तर या ज्या लेखिका आहेत त्या अमेरिकेमध्ये आहेत आणि त्या तिथं त्यांचं जे कॉलेज आहे त्याच्यामध्ये कादंबऱ्या कशा लिहाव्यात याचं शिक्षण दिलं जातं. म्हणजे कोर्स आहेत त्याचे. आता आपण एक लेखक हा म्हणजे अंतस्फूर्तीनं घडतो, नैसर्गिकरित्या घडतो, पण चांगल्या पद्धतीनं कसं लिहावं या बाबतीत देखील काही चर्चा होतात, मार्गदर्शन होतं, त्याचे कोर्सेस असतात. हे आपलं ऑनलाईन बघितल्यानंतर समजतं. तर त्या पुस्तकातले काही खूप चांगले प्लस पॉईंट्स आहेत की आपण इंग्रजीचं वाचन ज्यांचं कमी असतं तर त्यांनी अशी काही आपल्या बकेट लिस्टमध्ये चांगली पुस्तकं निवडायला हवीत. इवन मी अरविंद अडिगांचं जे फेमस पुस्तक आहे द व्हाईट टायगर 2 वर्षापूर्वी त्याच्यावर चित्रपट देखील आला आहे. तर ते देखील खूप उशिरा वाचलं मी. आपल्या आयुष्यात काही पुस्तकं खूप उशिरा येतात, काही कारणं त्याला वेगळे असतील, पण असं काहीतरी आपली बकेट लिस्ट असायला पाहिजे. ती जी इंग्रजी पुस्तकांच्या बाबतीत मी म्हणतोय तसंच मराठी पुस्तकांची देखील आपली एक बकेट लिस्ट पाहिजे. माझ्या बकेट लिस्टमध्ये असंच एक पुस्तक होतं माणूस. आता ही 1961 साली मनोहर तल्हारने लिहिलेली कादंबरी. 12वीच्या आमच्या एक धडा होता आम्हाला, तो म्हणजे माणूसची जन्मकथा म्हणून. त्याच्यामध्ये कसं होतं की मनोहर तल्हार हे विदर्भातले लेखक आहेत. तर त्यांनी ही जी माणूस नावाची, त्यांनी इतर पण कादंबऱ्या लिहिल्या आहेत, शिंपी समाजातील लेखक आहेत. तर या कादंबरीचे म्हणजे प्रमुख नायक आपण म्हणू तर तो रिक्षावाला आहे. आता रिक्षा म्हणजे आपल्या मनात काय येतं की ऑटो रिक्षा. तर विदर्भात रिक्षा म्हणजे ऑटो रिक्षा नाही. नागपूर अमरावतीकडे सायकल रिक्षालाच रिक्षा म्हटलं जातं आणि ऑटो नुसतं म्हणजे आपण जी ऑटो रिक्षा वापरतो ती. इकडे सायकल रिक्षा प्रकार आपल्याकडे कुठंच आपल्याला पाहायला मिळत नाही. बरेचदा मी सायकल रिक्षाने स्वतः देखील प्रवास केला. याचं कारण असं होतं की जेव्हा वेळ असतो आपल्या हाताशी तेव्हा त्यांच्याशी संवाद साधता यायचा मला, म्हणजे ते रिक्षावाल्यांशी. आणि ते त्यांची आर्थिक परिस्थिती एवढी हालाकीची असते की स्वतः ते काही रिक्षा त्यांच्या मालकीची असत नाही. मग ते भाड्यानं रिक्षा घ्यायचे. म्हणजे दिवसाचं 50 रुपये 100 रुपये असं भाडं त्या जे कोणी रिक्षा भाड्यानं देणार असतील त्यांना द्यायचे आणि जे काही मिळतात पैसे त्याच्यातलं मग म्हणजे गुजराण करायची असं त्यांचा म्हणजे चरितार्थ त्यांचा चालवायचा असा प्रकार असतो तो. तर या माणूस कादंबरीच्या बाबतीतलं एक मला सांगायचं आहे की ही खास वैदर्भीय म्हणजे वराडी भाषेमध्ये लिहिलेली कादंबरी 1961 साली. आता मी योगायोगाने गेले 4 वर्ष अमरावतीमध्ये कार्यरत आहे शासकीय नोकरीच्या निमित्तानं. याच्यापूर्वी कोल्हापूरमध्ये होतो तेव्हा कोल्हापूरमधलं जनजीवन सर्वसामान्य लोकांशी माझा शासकीय कामाच्या संदर्भानं संपर्क यायचा. लोक मला भेटायला यायचे. तर तसं तिथं पण माझा संपर्क आता आहे. तिथली भाषा मराठी भाषेचं असं एक वेगळं पण आहे की बोलीभाषा जी मराठीची आहे. आता एक नेहमी एक प्रवाद आहे, एक
असं चर्चा होते की मराठी प्रमाण भाषेत असावं की बोली भाषेत असावं. कारण काय होतं की शुद्ध मराठी, काही लोकांचं तर असं म्हणणं आहे की शुद्ध अशुद्ध हा प्रकारच मुळात कुठल्या भाषेच्या संदर्भात संभवत नाही. तर तुम्ही प्रमाण मराठी किंवा प्रमाण नसलेली मराठी असं आपण म्हणू शकता. शुद्ध अशुद्ध हा प्रकार आपण वापरतो फक्त, कारण भाषा जी बोली भाषा आपण आईकडनं ऐकतो, लहानपणापासून आपल्या मित्रांकडून ऐकतो, तर ती मूळचीच भाषा तिथं म्हणजे आपण बोलत असलेली भाषा असते, तर ते अशुद्ध असा प्रकार असणारच नाही. बोली भाषेतला वेगळा शब्द असू शकतो असं म्हणू आपण, ते त्याला अपभ्रंश झालेला शब्द वगैरे. तर मराठीचं असं वैशिष्ट्य आहे की वऱ्हाडी भाषा, त्याच्यामधले काही वेगळे शब्द आहेत की जे आपण कधीच आयुष्यात ऐकलेले नसतात, पण कसं असतं की सहजपणानं जेव्हा ते येतात कादंबरीत, संवादात, एक वेगळं पण त्याचं आपल्याला लक्षात येतं. ते जसं इंग्रजीचे शब्द आपल्याला पाठ करावे लागत होते कधी काळी, आता ज्यांचं वाचन आहे त्यांना नंतर ते पाठांतर करायची गरज नाही पडत, कारण सरावानं ते आपोआपच अर्थ काढायला लागतो. सगळ्यांनाच अनुभव असेल की वाचक म्हणून आपण जेव्हा वाचतो त्यावेळेला इतर संदर्भांना आपल्याला ते शब्द कळायला लागतात, ती वाक्य, आणि म्हणजे त्यातली नजाकत कळायला लागते. वाक्य सगळी कादंबरीतली वगैरे ही सरळ असत नाहीत. मी नेहमी म्हणतो की एखादं नॅरेटिव्ह लिहिणं सोपं आहे, वर्णनात्मक लिहिणं सोपं आहे, पण संवाद लिहिणं हे खूप अवघड गोष्ट आहे. कारण संवाद चुकला की वाचकाच्या म्हणजे पटकन लक्षात येतं. चांगल्या वाचकात तर नक्कीच येतं की इथं चुकलेलं आहे, की असा संवाद होऊ शकत नाही, हे लक्षात येतं. त्यामुळे संवाद हे लिहिणं ही कला तशी अवघड आहे. मग वैदर्भी भाषेतील हे काय संवाद असतील तर त्या बाबतीत आपल्याला एक वेगळं जीवन आपल्या समोर येतं. कसं असतं की वाचक आणि लेखक यांचा कालखंड वेगवेगळा असतो. आता ही 61 वर्षापूर्वीची कादंबरी, म्हणजे त्या काळातलं जनजीवन काय होतं ते त्याच्यात येतं. ते पण लोअर स्टॅटामधलं आहे की ज्यांचं हातावर पोट आहे रिक्षा चालवून, तर त्यांच्या घरातल्यांशी, त्यांच्या पत्नीशी असलेले संवाद, शेजाऱ्यांशी असलेले संवाद असतील, किंवा त्यांच्याकडे कोणी रिक्षामधनं जा हे करतील त्यावेळेची आर्थिक हालाकीची परिस्थिती, इतर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. असं थोडं निगेटिव्ह टिंज त्यात कादंबरीला आहे. पण अशा काही कादंबऱ्या आहेत की ज्या आपल्या आयुष्यामध्ये, किंवा उद्धव शेळकेंची धग ही कादंबरी आहे की त्याच्यामधली नायिका जी आहे ती, धग ही पण वऱ्हाडी भाषेत लिहिलेली कादंबरी आहे, आणि त्यातली कौतिक नावाची नायिका आहे ती शिंपी समाजातील आहे की ते मशीन चालवून आपला चरितार्थ चालवते, असं ते पण जुन्या काळातलंच आहे. तर असे काय त्या भागातल्या लेखकांच्या एक वेगळं पण असतं लिहिण्यामध्ये. आता गेल्या वर्षी मी कराडमध्ये गेलो होतो. माझे आवडते लेखक म्हणून मी श्री व्ही कुलकर्णींचा उल्लेख करतो. कराडला जे साहित्य संमेलन झालं होतं तर त्याचे स्वागताध्यक्ष होते कुलकर्णी सर. त्यांचं मूळचं गाव औदुंबर, तिथं बालपण त्यांचं गेलं. तर ललित लेखन खूप छान पद्धतीनं ते करतात. तर डोह हा त्यांचा म्हणजे ललित कथासंग्रह म्हणण्यापेक्षा ललित लेखसंग्रह मी म्हणेन त्याला, की तो माझा खूप आवडता लेखसंग्रह आहे. आपल्या काही लोकांना अभ्यासाला पण त्यातील काही भाग होता. हा चौघडा झनाने म्हणून एक धडा काहींच्या अभ्यासाला असेल, आमच्या समकालीन कुणी असतील मागं पुढं, किंवा इतर बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्यात डोहमध्ये कुलकर्णी सरांनी जे काही लिहिलं आहे, त्यांची इतरही काही पुस्तकं आहेत, पण डोह हे खास माझं आवडतं यासाठी आहे की एक लहान मुलाच्या नजरेतून त्यांनी जे विश्व पाहिलेलं आहे, बालपण पाहिलेलं आहे, ते एक खूप सुंदर ललित निबंधाच्या स्वरूपात आपल्या समोर येतं. ते त्यातले शब्द खूप चपकल आहेत, आणि अनुभूती जी आहे की नाही ती वेगळ्या पातळीवरून आपण ती घेऊ शकतो वाचताना. तर सरांना गेल्या वर्षी मी कराडमध्ये भेटलो. सरांचं वय आता बरंच आहे, म्हणजे 80च्या वरचं आहे. सरांना जरा ऐकू कमी येत असल्यामुळे ते पाठीवर लिहून त्यांच्याशी संवाद करावा लागतो. तर त्यामध्ये त्यांनी मला विचारलं की तुम्ही इंदिरा संतांचे जे चिरंजीव आहेत, प्रकाश नारायण संत, यांची पुस्तकं वाचलीत का? तर मग मला त्यांचा परिचय फारसा नव्हता. तर नाही, म्हणजे ते माझे आवडते लेखक आहेत. त्यांच्या म्हणजे वयानं त्यांच्यापेक्षा लहान होते. त्यांचं ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं 60-62 वर्ष वय असताना कराडमध्ये 2003 साली. तर मी म्हटलं नाही. मग त्यांच्या घरी जेव्हा गेलो तर त्यांच्याकडे पुस्तकांची कपाटं भरलेली होती, जुनी खूप पुस्तकं. मग त्यातली मी काही पुस्तकं हातात घेऊन चाळली तिथं. तर त्यात प्रकाश संतांची 2-3 पुस्तकं मी पाहिली होती. तिथे त्यांचा वनवास नावाचा एक कथासंग्रह पहिला प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांनी जवळपास 30 वर्ष लेखन केलंच नाही काय, पण 30 वर्षांनी नंतर पुढची पुस्तकं त्यांनी लिहिली आहे. त्याच्यामध्ये शारदा संगीत आहे, झुंबर आहे, पंखा आहे, चांदण्यांचा रस्ता. तर ही सगळी पुस्तकं जी आहेत, तर हे उत्तम ललित कला, ललित निबंध
याचं दर्शन त्यातून आपल्याला घडतं. त्यात देखील जे मुख्य पात्र लंपन नावाचं पात्र आहे, तर यांचं प्रकाश संतांचं म्हणजे इंदिरा संत आपल्याला परिचित आहेत, सुप्रसिद्ध कवयित्री मराठीतल्या. जे गवत फुला वगैरे ही कविता आपल्याला त्यांची होती, म्हणजे इतरही बऱ्याच कविता खूप प्रसिद्ध आहेत. तर त्यांचे चिरंजीव प्रकाश संत लहानपणी बेळगावच्या आसपास राहिलेले. आता बेळगावी मराठीमध्ये लिहिलेलं ते पुस्तक आहे. बेळगावी मराठी म्हणजे कसं आहे की एक वेगळं त्याला कर्नाटकी त्याला एक कोंदण लाभलेलं आहे. मी म्हणतो ते वाचताना त्याच्यामध्ये नवीन शब्द आपल्याला येतात, सहजता असते. आता बेळगावी भाषेतली ते कसं आहे की कानावरून ज्याच्या गेले असते त्याला त्यातलं कळतं. इव्हन कोल्हापूरला आपल्याला बेळगावचा शेजार लाभलेला आहे. आता आज देखील पुरस्कारप्राप्त लेखकामध्ये बेळगावचे 2 किंवा 3 लोक आहेत. तर या प्रत्येक बोलीभाषेची स्वतःची अशी एक नजाकत आहे की जी त्या आपल्याला वाचक म्हणून अनुभवता यायला हवी. त्याचे मी कधी कधी वाचताना मी मोठ्यानं संवाद म्हणून पाहतो का आपल्याला भलेही तो लहेजा पकडता येत नाही बेळगावी मराठीचा, तो बेळगावकडेच बोलू शकतील त्या सुरामध्ये, पण एक वेगळी अनुभूती आपण ते वाचताना घेतो. तर त्यामध्ये देखील लंपन नावाचं जे पात्र आहे हे असं बालपणापासून ते किशोरवयीन या काळापर्यंत त्यात वर्णन येतं वेगवेगळ्या. मग त्यांनी शाळेत काय काय अनुभवलं, त्याचे मित्र कोण, त्यांचे छंद कुठं खेळायला जात होते, शारदा संगीतमध्ये त्यांचं गायनच्या क्लासबाबतचं आणि ते अनुषंगिक त्यातलं वर्णन येतं. आणि त्यामध्ये सोबतच बेळगाव आणि त्या परिसरातील इतर सांस्कृतिक पण संदर्भ येतात, त्या मुलाच्या माध्यमातून येतात. पण दुसरं एक आहे की नर्म विनोद पण त्याच्यामध्ये आहे की म्हणजे प्रत्येक पानावर तुमच्या चेहऱ्यावर स्मित रेषा उमटल्याशिवाय आपण पुढे जात नाही. ही काही पुस्तकं मी पुरवून वाचली. म्हणजे कसं माझं पहिल्यांदा असा होतं की हातात पुस्तक मिळालं की स्टार्ट टू एंड वाचायचं. पण खूप चांगली पुस्तकं असतील तर मग मी कथा पुरवून वाचतो. म्हणजे आपल्याला नाही तर संपून गेलं तर मग जसं एक चांगला खाद्यपदार्थ आपला पटकन संपून जावा असं होतं. त्यामुळं मी थोडं वाचतो. मग नंतर लहानपणी मला आठवलं चांदोबा जेव्हा यायचा तर चांदोबातल्या गोष्टी ह्या मला पुरवून वाचायला लागायच्या, कारण एका दमात त्या वाचून व्हायच्या इतकी आपला आवाका असायचा. आणि ते मग पुढच्या महिन्याची वाट बघायच्या ऐवजी मग थोडं वाचायचं, मग जरा फिरून यायचं वगैरे असं करायचं. म्हणजे हे एक वेगळा आनंद ठेवा असायचं ही पुस्तकं वाचणं म्हणजे. पण आता मगाशी जगताप सर म्हणाले की हे इतके पुस्तकं आहेत पण बाल वाचकांसाठीची पुस्तकं कमी आहेत किंवा मग नव्यानं फारशी लिहिली जात नाही आहेत. आता बाल वाचक देखील कमी होत आहेत संख्येनं, हा देखील अनुभवास येतं. मगाशी ओघांविषयी निघाला होता की आता आपल्याला इंटरनेटचा वापर वाढला आणि सोबतच स्मार्टफोनमुळं पुस्तकांचं वाचन कमी झालं. आता याच्यामध्ये थोडी मतमतांतरं आहेत. मी स्वतः गेल्या 1 महिन्यापासून माझं फेसबुक अकाउंट मी बंद केलं आहे. बंद म्हणजे तात्पुरतं बंद केलेलं आहे. फेसबुकवर लिहायचं म्हणजे स्फुटलेखन करणं वगैरे हा एक आनंदाची गोष्ट आहे की आता काल इकडं कार्यक्रमाला येताना देखील मला ट्रेनमध्ये जे 2 सहप्रवासी भेटले, त्यामधले एक PhDचे परीक्षा घ्यायला गेलेले प्राध्यापक होते, कराडच्या कृष्णा चॅरिटेबलमधले स्टॅटिस्टिक्सचे प्राध्यापक, आणि दुसऱ्या एक मॅडम भेटल्या तर त्या नाशिकच्या होत्या. त्यांचा वेगळा व्यवसाय आहे पण त्या उपयोजित कला महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतलेली आणि त्यांच्या आता ते परंपरागत व्यवसाय एक त्यांचा आहे ते करत आहेत. ते दोघांशी खूप गप्पा झाल्या वेगवेगळ्या विषयांच्यावर. दोघांचंही वाचन वेगळ्या प्रकारचं चांगलं वाचन होतं. मराठीच्या त्या म्हणजे चांगल्या वाचक होत्या, अभिमानी होत्या. तर त्यांच्याशी बोलताना वगैरे ही चर्चा झाली की नवीन पिढीमधल्या मुलांचं वाचन या स्मार्टफोनमुळे बरंचसं कमी झालेलं आहे. तर आपण मुद्दाम मुलांना जबरदस्तीनं नाही वाचायला लावू शकत. म्हणजे आता तुम्हाला इथं मुद्दाम आणून बसवलं तर बांधल्यासारखं तुमचं लक्ष नाही लागणार. मुलांना हळूहळू त्या ट्रॅकवर आपल्याला आणावं लागेल. याकरता पण आपण जाणीवपूर्वक काय प्रयत्न करायला हवेत असं मला नेहमी वाटतं. संयोगिता राजा मॅडमने उल्लेख केला की त्या मूळच्या छत्तीसगडच्या म्हणजे ॲक्च्युली ग्वाल्हेरमध्ये त्याचं शिक्षण झालं. ग्वाल्हेरमध्ये आम्ही ऐकून आहोत की मराठी कुटुंब बरीच आहेत, मराठी बोललं जातं. पण आता कसं असं की हिंदीचं प्राबल्य तिथं असल्यामुळं आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना हा चांगलाच अनुभव आहे की आपल्याला हिंदी नाही बोलता येत. हिंदी बोलायचं म्हणजे असं होतं आपलं पण, आणि त्यांना कळतं यांना येत नाही म्हणून. मी इंग्रजी सफाईदारपणे बोलू शकतो पण हिंदी नाही जमत मला पण आत्ताही बोलायला. मी नागपूर डिव्हिजनमध्ये 10 वर्ष काम केलेलं आहे. तिथेही माझं आत्ताही तशीच अडचण होते हिंदीतून संवाद करायचा म्हटलं तर तसंच त्यांच्या बाबतीत देखील हे झालं असणार आहे की हिंदीतून मराठीत यायचं म्हणजे पण एक ट्रॅक चेंज करायचाच आहे वेगळा. पण त्यांनी जाणीवपूर्वक कोल्हापूरमध्ये आल्यानंतर हा प्रयत्न केला, वाचन सुरू ठेवलेलं आहे.
तर आपल्या मुलांना वाचनाची आवड टिकून राहावी याकरता आपल्याला काय करता येईल याबाबत देखील आपले काहीतरी विचारमंथन खल व्हायला हवा असं मला वाटतं. म्हणजे जबरदस्तीनं दिलेली कोणतीच गोष्ट कुणाला पटत नाही. काम म्हणून सांगितलं तर कोणी करणार नाही, पण खेळ म्हणून किंवा गंमत म्हणून ते 10 वेळा जाऊन येतील हेलपाट करून मुलं. तीच मोठ्यांची पण गत तशीच आहे. तर आपल्या स्वतःसाठी देखील आपण हा विचार करायचा, तसा मुलांच्यासाठी पण करायला हवा. त्यांची आवड टिकून राहावी. मॅडमनी सांगितलं की त्यांच्या चिरंजीवांना त्यांनी गोष्टी सांगत होत्या. मुलांना उपजतच गोष्टींची आवड असते, गोष्टींच्या आवडीतूनच मग पुढं वाचनाची आवड होते. वाचन पहिल्यांदा करमणूक प्रधान असतं, नंतर ते वैचारिक होतं, अनेक वेगवेगळे त्याला आयाम नंतर मिळतात. आणि जेव्हा आपण चांगल्या विचारात असतो त्यावेळेला तो माणूस सुदृढ असतो. केवळ शरीरानं सुदृढ असून उपयोग नाही, तर मनानंही सुदृढ असणं आवश्यक आहे. कारण आपल्यावर संकट कधी सांगून येत नाहीत. प्रत्येक संकटामध्ये उभं राहण्याची शक्ती उपजत प्रत्येकाला असत नाही. कुठून तरी आपल्याला ती घ्यावी लागते. कुठल्या तरी एका दीपस्तंभाकडे आपल्याला पाहावं लागतं आधारासाठी. मग तो आधार जो असतो तो आपल्या मनात असणं आवश्यक असतं. याकरता देखील वाचन आवश्यक आहे. आणि मी नेहमी म्हणतो की व्यक्तिमत्वात दोष हे आपसुकच असतात. ते कमी करण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यासाठी यांचा आधार मिळतो. म्हणजे मला चरित्र लेखन खूप आवडतं, कारण त्या चरित्रातल्या प्रमुख व्यक्तींनी खूप त्यांच्या विपरीत परिस्थितीमध्ये काम करून जिद्दीनं त्याचा सामना करून पुढं टिकलेले असतात. तर ते जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला आपल्यालाही आधारातून मिळतो. मी राजर्षी शाहू महाराजांच्या या भूमीमध्ये राजर्षींचे ऋण नेहमीच म्हणजे मनोमनी माझ्या मनात असतात. ते की या इथं जर त्यांनी 100 वर्षापूर्वी जी दूरदृष्टी दाखवली ती दाखवली नसती तर आपल्या कोल्हापूरची अवस्था देखील आता इतर अशी मागासलेला परिसर आहे तशीच असते. सांस्कृतिकदृष्ट्या आपण खूप पुढारलेलो आहोत हे जाणवतं मला. ह्याचं कारण ते आहे की ज्या काळात शिक्षण व्यवस्था हॉस्टेलच्या स्वरूपात असेल, कॉलेजेसच्या शाळांच्या स्वरूपात असेल, ती इथं रुजली. त्याला ते म्हणजे हे द्रष्टे पण राजर्षींचं याला कारणीभूत आहे. त्यांचे वेगवेगळ्या लोकांच्यासाठी केलेलं जसे शेतकऱ्यांसाठी केलेलं काम असेल, जनतेसाठीचे बाकीची धोरणं असतील, ते आमूलाग्र म्हणजे काळाच्या खूप पुढं होते. तर अशा या गावामध्ये माझं स्वतःचं शिक्षण झालेलं आहे. माझी कर्मभूमी कोल्हापूर म्हणून म्हणजे आयुष्यात मी माझ्या स्वतःच्या गावात जितकं वर्ष राहिलो नाही तितकं वर्ष मी कोल्हापूरमध्ये माझं राहणं झालं. सलग 9 वर्ष, सलग म्हणण्यापेक्षा एकदा 5 आणि एकदा 4 अशी 9 वर्ष. तर माझं कुठल्याच गावात तितकं वर्ष आता झालेलं नाही. तर अमरावती माझं दुसरं गाव आहे की तिथं आता 4 वर्ष माझे झाले राहून. मग इतर ठिकाणी त्यापेक्षा कमी कालावधी माझा व्यतीत झालेला आहे. कोल्हापूरचं मला नेहमीच ऋण आहे या बाबतीत की एक सामाजिक सौहार्दता नेहमी आहे. कोल्हापूरविषयी बातमी जेव्हा वाचतो त्यावेळेला आत्मीयतेनं मी वाचतो. परवा जी एक कोल्हापूरमध्ये थोडे एक तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, तर वाचताना मला वाईट वाटलं कुठंतरी की नाही, कोल्हापूरचं आम्ही उदाहरण नेहमी देतो की चांगल्या गोष्टीसाठी आपण पुढाकार घेणारं आणि सामाजिक एकोपा आपण बांधिलकी आपण जपणारी माणसं आहोत. जगाला आपण हे उदाहरण घालून दिलेलं आहे. तर आपल्यामध्ये हे अजिबात असं काय यायला नको हे आतून वाटतं मला नेहमी. आणि निश्चितच आपण आपली परंपरा आहे ही पुढं पण आपण चांगल्या पद्धतीची चालू ठेवणार याचा विश्वास देखील माझ्या मनी आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण हे विचारमंथन केलं. आता दुसरा जो अँगल आहे की समाज माध्यमांच्या बाबतीतला की आता मी फेसबुक बंद केल्याचं म्हणतो, हा एक प्रयोग म्हणून मी करतो की ते बंद केल्यामुळं वैयक्तिक माझं काही थोडंफार नुकसान होत आहे. कारण मी जे काही लिहित होतो काही कोणत्या गोष्टीवर वगैरे तर ते लिहिणं आता होत नाही. तर मग दुसरं एक ॲप आहे रायटर ॲप म्हणून की जे माझ्या मोबाईलमध्ये मी इन्स्टॉल केलेलं आहे. त्याच्यावर मी काय मला जसं सुचेल तसं लोक काय भेटतील त्यांच्याविषयीचं असेल, आपल्याला ज्यात काही रुची आहे त्यातलं थोडंफार जसं मनात येईल. आता ही उत्स्फूर्त भावना असते. लेखक हा प्रत्येकजण नाही होऊ शकत. शाळेमध्ये आपल्याला निबंध लिहायला परीक्षेत होतं, तसं कुठं कविता लिहायला कधीच कुणाला सांगितलं नाही. याचं कारण ते आहे की ती उत्स्फूर्तपणे यावी लागते. तसं कादंबरी कथा वगैरे पण हे काय जबरदस्तीने लिहायला सांगितलं म्हणून होणार नाही आहे. पण आपल्याला जसं सुचेल तसं आपण लिहित राहिलो तर आपल्याला आणखी वेगळ्या कल्पना सुचत जातात. आपल्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी आहेत. मलाही विज्ञान कथा वाचायला खूप आवडतं, कारण एक वेगळ्या जगात आपण त्या काळात असतो. चरित्र लेखन आवडतं, ललित लेखन आवडतं, मला कविता आवडतात. कविता हा ॲक्च्युली अनुभूतीचा भाग आहे, समजून घेण्याचा भाग आहे की त्या लेवलला कविता गेलं तरच आपल्याला त्याची अनुभूती येऊ शकते. वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर साहित्याच्या क्षेत्रामध्ये आपण सगळे रममान होणारे व्यक्ती आहोत. पुढच्या पिढीसाठी आपण वारसा म्हणून काय करू शकू, त्यांना आपण जर या ट्रॅकवर आणू. आता मी 1 वर्ष मिरज या गावी राहिलो आणि तिथलं सरस्वती वाचनालय हे माझ्यासाठी
एक आयुष्यात ज्याला आपण टर्निंग पॉईंट म्हणतो तसं देणारं वाचनालय असा मी त्याचा नेहमी उल्लेख करतो. शाळेच्या निमित्तानं मी 1च वर्ष तिथं होतो, पण त्या वाचनालयात माझं नियमित जाणं होतं. तिथं मोठी पुस्तकं जरी वाचली नाही तरी मी बरेचसे तिथं हे यायचे, त्यावेळेला पाक्षिकं असायची, श्री किंवा एकच षटकार संदीप पाटलांचं ते आमचं आवडतं पाक्षिक होतं. मासिकं यायचे म्हणजे किर्लोस्कर, श्री मनोहरपासून खूप सारे, हंस होतं, मानिनी वगैरे इतकी मासिकं होती. त्यातून वैचारिक काही बऱ्याच गोष्टी तिथं त्या वयात 7वीच्या वयात मी तिथं गेलो की जडणघडणीतला असे महत्त्वाच्या टप्प्याच्या वयात तिथं मी गेलो होतो तिथं. त्यामुळे वाचनाची आवड माझी टिकून राहिली. केवळ करमणूक प्रधान न वाचता आपल्याला आणखी वैचारिक काय वाचायचं असं तिथं सुचायला लागलं. त्यानंतर माझ्या हायस्कूलच्या तिथल्या सरांचं पण मी ऋण व्यक्त करतो की त्यांनी मला बरीच पुस्तकं उपलब्ध करून दिली आणि हायस्कूलच्या दिवसामध्ये, कॉलेजच्या दिवसामध्ये देखील माझं बरंचसं वाचन झालं. आजकाल वाचन आपलं कमी होतं आहे असं म्हणजे जाणवतं आहे मला देखील. जे आतून म्हणजे फार असं काही चला आज वाचूच असं नाही, पण आपली बकेट लिस्ट आपली असायलाच पाहिजे तयार नेहमी. जसा वेळ मिळेल तसं आपण हे वाचन करायला हवं, जेणेकरून आपल्या सगळ्या सामाजिक जाणीवा असतील, आपले स्वतःचं एक व्यक्तिमत्व म्हणून आपण कुठेतरी उभं राहायला ह्याचा निश्चितच पाठबळ आपल्याला मिळतं. आज पुरस्कार ज्यांना ज्यांना दिलं त्यांचं मी पुनश्च एकदा अभिनंदन करतो. त्यातील बहुसंख्य पुस्तकं मी वाचलेली नाहीत, पण आता जी उपलब्ध होतील त्यातील ते वाचूयात. आदरणीय संयोगिता राजे मॅडमने उल्लेख केला की त्यांना वाचनकट्टा ग्रुपमध्ये समाविष्ट करून घ्यावं. आता कसं आहे की रितसर असा काय हा म्हणजे जसे लायब्ररीचं सदस्यत्व असं सदस्यत्व आम्ही काही कोणाला दिलेलं नाही दिसत, तसं नाहीच आहे ना. एक ग्रुप आहे म्हणजे लिखित पद्धतीनं जसे मेंबर्स होतील. आता आपल्याला वाटतं की मी यावं आणि मुलांना सांगावं. निश्चित स्वागत आहे. तर याचा निश्चितच लाभ होईल मुलांच्यासाठी. मी इथं RDC असतानाची एक आठवण फक्त सांगतो की त्यावेळेला 2nd 4th शनिवारी सुट्टी असायची. तर त्या काळात मग शनिवारच्या दिवशी आपल्या ग्रामीण भागातल्या काही शाळांना भेट द्यायचं त्या तत्कालीन आयुक्तांनी एक आम्हाला सुचवलं होतं. त्यानुसार मी काही शाळांना भेट दिली होती. म्हणजे इथल्या करवीर तालुक्यातल्या काही शाळा होत्या ज्या जरा दूर आहेत गावापासून अशा ठिकाणी. तर त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मला फार वेगळ्या काय काय गोष्टी मला समजल्या तिथं की जे आपल्याला इथं बसून कळत नाही. म्हणजे मुख्य शहरात किंवा आपल्या ऑफिसमध्ये बसून कळत नाही. शाळेमध्ये जाणं, तर ही संकल्पना खूप चांगली आहे. वाचनकट्टाच्या माध्यमातून हे जरी आपण करू शकू की मान्यवर काही लोक आहेत त्यांना त्या विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी तिथं शाळेमध्ये घेऊन जायचं आणि त्यातला 1-2 तास जरी त्यांचे दिले, त्यांच्याशी संवाद साधला तरी त्यांच्याकडून बरंच काही वेगळं, पण त्यांनाही वेगळं कळतं. वाचनाच्या बाबतीतलं असेल किंवा इतर एकंदरीतच व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीनं. आता आणखी एक उल्लेख मी इथं करू इच्छितो की प्रत्येक शहरामध्ये आपण जेव्हा जातो तर त्या शहराचे काहीतरी आपल्याला ऋण असतात, आपला काहीतरी फायदा होतो. कोल्हापूरमध्ये असताना मी वाचनकट्टा या चळवळीशी संलग्न झालो. युवराज विद्यापीठात त्यावेळेला कार्यरत असताना त्यांनी मला कधी पण स्वतःहून ते माझ्याकडे आले होते आणि आमची ओळख झाली. तर हे स्नेहबंध जे आहेत हे स्नेहबंध पुढे चिरकाल टिकतील. पण मी अमरावतीमध्ये आता सध्या जिथं आहे तिथे देखील आमचा सायकलिंगचा ग्रुप आहे. जवळपास 300 तरी आमचे सदस्य आहेत सायकलिंग. म्हणजे तिथं मी गेलो त्यावेळेला सुरुवात केली होती. तर गेल्या 3-4 वर्षापासून नेहमीच सायकलिंग करतात, कॉम्पिटिशन घेतात, बऱ्याच गोष्टी आहेत. खूप चांगलं वातावरण आहे त्या बाबतीत तिथं. अमरावतीला देखील विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असं पहिल्यापासून म्हटलं जातं. जसं पुण्याला आपण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतो, तसं नागपूरच्या जवळ अमरावती हे असं ठिकाण आहे की जिथं बरेच लेखक कवी होऊन गेलेले आहेत किंवा आता देखील एक चांगलं सौदार्हाचं वातावरण तिथं देखील असतं. म्हणजे प्रख्यात गझलकार भटसाहेब मूळच्या अमरावतीचे तिथंच राहायचे. त्याचप्रमाणे तिथं दुसरा एक उल्लेख मला करायचा आहे की तिथं डॉक्टर अविनाश सावजी यांची एक NGO आहे तिथं. तर ॲक्च्युली त्या NGOच्या बाबतीत मला सांगायचं असं कारण की लोणावळ्याच्या मनशक्ती केंद्राचे जे साधक आहेत सुहास गुदाटे ते माझे मित्र होते. तर ते मला अमरावतीला एकदा सहज भेटायला आले. त्यांच्यासोबत डॉक्टर सावजी सर आले. त्यांची प्रयास नावाची तिथं संस्था आहे NGO. तर त्या माध्यमातून ते काय करतात की सुट्टीच्या काळात मुलांच्यासाठी छोटे छोटे कोर्सेस घेतात तिथं. म्हणजे एका आठवड्याचा कोर्स, त्या आठवड्यात मग मुलांनी दिवस रात्र तिथंच राहायचं. मग तिथं त्यांना मुलांना त्या काळात काय शिकवतात
तर बाकीचे इतर मान्यवरांची भेटी वगैरे करून आहेच, पण त्यांना बाजारात जाऊन भाजी विकायला लावणं इथपासूनचे सगळा परिचय वेगवेगळा करून देतात, की जिच्यात कसं आहे की आपण आपल्या म्हणजे मध्यमवर्गीय किंवा मध्यमवर्गीय किंवा इतर कोणत्या कुटुंबातल्या मुलांना हा अनुभव येऊ शकत नाही की बाजारात जाऊन भाजी विकून येणं असेल किंवा बाहेरून काही घेऊन यायचं वगैरे, या संदर्भातला एक प्रॅक्टिकल काही अनुभव असतील, त्यातल्या चर्चा, त्या वेगळ्या वेगळ्या प्रकारानं एक सर्वांगीण एक डेव्हलपमेंट इथं होते. तर प्रयासच्याच त्यांच्यातून एक दुसरा एक त्यांनी डॉक्टर साहेबांनी मला भेटीत सांगितलं होतं की त्यांचा एक कोर्स आहे DRWP म्हणून, की डायबिटीस रिव्हर्सल अँड वेट लॉस किंवा वेट रिडक्शनचा प्रोग्राम एक होता तो. तर तो प्रोग्राम म्हणजे ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी त्यांनी आहारावर म्हणजे आहारशास्त्रातले काही नियम पाळून डायबिटीस रिव्हर्ट होतो हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. जवळपास 24 बॅचेस त्यांच्या US झाल्या आहेत आणि आता 48वी भारतीय बॅच सुरू आहे. ऑनलाईन पण ते घेतात त्याच्यामध्ये. तर मी स्वतः देखील तो कोर्स केला होता, तर लाभ त्याचा निश्चित होतोय. म्हणजे त्या पद्धतीनं त्या कोर्समध्ये आपण एकत्रितरित्या जेव्हा प्रयत्न करतो तर त्याच्यामध्ये मला स्वतःला जवळपास 15 किलोपर्यंतचं वजन मला कमी करता आलं. कोविडच्या नंतर मला स्वतःला कोविड झाला, त्यानंतर वजन वाढलं होतं आणि ते कोणत्या कारणानं आटोक्यात येत नव्हतं. तर कसं आहे, सायंटिफिकरित्या जर आपण काय असं कोर्सेस करू तर त्याचाही निश्चित लाभ होतो. मी उल्लेख एवढ्यासाठी केला की कसं आपल्या मनात जसं सुदृढ मन असतं तसं सुदृढ शरीर असावं याकरता देखील, आणि तसं जर असेल तर अधिक समर्पणानं आपण आपलं जीवन जगतो, सहज भावानं आपलं जीवन जगतो. या निमित्तानं मी याचा इथं उल्लेख केला. मी पुनश्च एकदा सर्व पुरस्कारप्राप्त लेखक आहेत त्यांचं अभिनंदन करतो आणि मी युवराज आणि सर्व आमचे मित्रमंडळी वाचन गटाचे त्यांच्या यापुढेही ऋणात राहू इच्छितो. धन्यवाद. नमस्कार. एकच मी उल्लेख विशेष करेन असं की पुरस्कार ज्यांना मिळालेले आहेत त्यांना मानपत्र सुद्धा मिळालेलं आहे. त्या मानपत्राचं लेखन शर्मिष्ठा ताशे मॅडम यांनी केलेलं आहे. नमस्कार. वाचनकट्टा साहित्य पुरस्कार वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून ज्या लाभलेल्या आहेत आज, आमचं भाग्य समजते मी. माननीय श्रीमंत युवराज्ञी संयुक्ता राजे छत्रपती सौ, त्याचबरोबर कार्यक्रमाचं जे अध्यक्षस्थान ज्यांनी भूषवलं ते आमच्या वाचनकट्टा संस्थेचे पेट्रन व अमरावती विभागाचे विभागीय उपायुक्त माननीय संजय पवार साहेब, त्याचबरोबर विशेष उपस्थितीमध्ये लाभलेले ग्रंथालय संचालनालय मुंबईचे सहाय्यक ग्रंथालय संचालक माननीय डॉक्टर विजयकुमार जगताप सर, त्याचबरोबर उद्योजक माननीय युवराज पाटील सर, त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर, त्याचबरोबर विद्याप्रसारक मंडळ गडिंग्लजचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी साहेब, त्याचबरोबर प्राचार्य माननीय निर्मळ मॅडम, त्याचबरोबर डॉक्टर सरोज बिडकर मॅडम, तहसीलदार देशमुख मॅडम, या सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली आणि खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी संस्थेकडून त्यांचे खूप मनापासून आभार मानते. त्याचबरोबर हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर सर्व सदस्य यांचंही मी मनपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांनी प्रायोजक केलेला आहे त्यामध्ये चाटे समूह, त्याचबरोबर हॉटेल गोकुळ यांचंही मी मनापासून या ठिकाणी संस्थेच्या वतीनं आभार मानते. त्याचबरोबर जे या ठिकाणी ज्यांचा आज सन्मान झाला ते सर्व सत्कार मूर्ती या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी आपला सन्मान स्वीकारला, त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं त्यांचे मनापासून आभार मानते. त्याचबरोबर या कार्यक्रमाची जी प्रसिद्धी आहे ती जनमानसात पोहोचवली, ती सगळे आपले समाज माध्यमांचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं संस्थेच्या वतीनं खूप खूप आभार मानते. त्याचबरोबर गेली 2-2.5 तास हा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्यांनी केलं त्या वैदेही जोशी मॅडम, त्यांचंही मी संस्थेच्या वतीने खूप आभार मानते. त्याचबरोबर हा कार्यक्रम ज्यांच्याशिवाय होऊ शकत नाही ते आपण सर्व श्रोते आणि श्रोत्यांमध्येच अनेक मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत या ठिकाणी. त्यामध्ये काहींची मी नावं घेते. ज्ञानदा साहित्य मंचच्या अध्यक्षा अर्पणा पाटील मॅडम, त्याचबरोबर पोलीस उपअधीक्षक माननीय वैष्णवी पाटील मॅडम,
बाबासाहेब देशमुख सर, त्याचबरोबर शाहीर आझाद नायकवडी सर, त्याचबरोबर दशरथ दळवी सर, विश्वजित भोसले सर, अनेक मान्यवर आहेत ज्यांची काहींची नावंसुद्धा मी घेतलेली नाही आहेत, तरीसुद्धा ज्या सर्वांचा हातभार या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लाभलेला आहे त्या सर्वांचे मी संस्थेच्या वतीनं खूप खूप आभार मानते आणि हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीनं संपन्न झाला असे मी जाहीर करते. धन्यवाद. त्याचबरोबर एक सूचना मीही